आपण क्लासला सुरू करूया. आपण मागच्या 4 सेशन्स मध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेज जे काय त्याचं नेचर आणि स्वरूप बघितलं, नेचर आणि स्वरूप पाहिलं. त्यानंतर त्याला ऑफ करून ठेवलं, ते 99 ऑफ केलं की जातं नाही खालचं व्हॉट्सअप. त्यानंतर आपण मॅनपॉवर प्लॅनिंग, जॉब डिझाईन, जॉब डिस्क्रिप्शन हे विषय संपवले. आपल्याला आजच्या क्लासमध्ये 3 विषय समजून घ्यायचे. पैकी पहिला आहे परफॉर्मन्स मॅनेजमेंट किंवा परफॉर्मन्स अप्रायझल. दुसरा आहे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. आणि तिसरा जो महत्वाचा आहे परंतु मी तुम्हाला शिकवू इच्छितो आणि तो आहे सॅलरी अँड वेजेस ऍडमिनिस्ट्रेशन. त्याला कॉम्पन्सेशन मॅनेजमेंट असंही म्हणतात. आपण वेळेच्या उपलब्धतेनुसार तिसरा सेशन जो आहे तो थोडा स्क्वीज करता येतं का बघूया, परंतु ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की वेजेसचे डिटर्मिनेंट्स काय असतात, सॅलरीचे डिटर्मिनेंट्स काय असतात, कुठल्या ऍक्ट अंतर्गत वेजेस पे केले जातात, हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे एम्प्लॉई म्हणून. त्यामुळे तो विषय देखील मी घेईन. अगदीच गरज पडली तरी 10-15 मिनिटं आपला क्लास एक्सटेंड होऊ शकेल. तर तुम्ही सगळे तयार आहात? हो सर. ओके. तर पहिला टॉपिक जो आहे तो आहे परफॉर्मन्स मॅनेजमेंट. परफॉर्मन्स मॅनेजमेंटचा अर्थ असा होतो की जे कार्य कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे त्या कार्याचं मूल्यमापन करणं, रिपीट करणं, कार्याचं मूल्यमापन करणं. आणि इथनं मला करता येईल? ओके. तर मित्र, आजच्या क्लासमध्ये आपण मोठी करता येईल. आजच्या क्लासमध्ये आपण हाफ विंडो नाही करतात का? मी अर्धा नाही असं नाही, असं मला दिसत नाही की तू काय बसायचं. त्यापेक्षा तो फुल स्क्रीन कर. फुल स्क्रीन ठीक. आजच्या क्लासमध्ये आपण जसं मी तुम्हाला सांगितलं 3 टॉपिकला आपण स्पर्श करूया. पहिला म्हणजे परफॉर्मन्स मॅनेजमेंट, की ज्याच्यातला महत्वाचा भाग आहे परफॉर्मन्स अप्रायझल. परफॉर्मन्स मॅनेजमेंटचा अर्थ होतो की एखाद्या व्यक्तीने जे काम केलेलं आहे ते कामाची मॅनेजमेंट कशी करायची आणि त्या कामाचं अप्रायझल कसं करायचं. म्हणजे इथं प्रबंधन येतं, परफॉर्मन्सचं प्रबंधन, कार्य करण्यासाठीचं प्रबंधन हे येतं मॅनेजमेंटमध्ये. आणि अप्रायझलचा अर्थ होतो त्या कामाचं मूल्यमापन करणं. यासाठी एक संक्षिप्त मध्ये सांगतो की दरवर्षी तुम्ही जे सगळे काम करत असता, कोऑपरेटिव्ह मध्ये असो किंवा इतर संस्थेमध्ये असो, वर्षाच्या शेवटी 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या वर्षामध्ये तुम्ही काम काय केलेलं आहे याचा एक लिखित लोकाजोखा बनवलेला असतो. लोकाजोखा बनवलेला असतो. हा जो लेखाजोखा आहे याच लेखाजोख्याला म्हटलं जातं अप्रायझल, परफॉर्मन्स अप्रायझल. याला काही ठिकाणी कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असंही म्हटलं जातं. मोठा कमी करत आहे. ओके. परफॉर्मन्स अप्रायझल, यालाच परफॉर्मन्स अप्रायझल असं म्हणतात. हा भाग तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. फर्स्ट वन. ओके. फर्स्ट जे आहे ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, माहिती करून घ्या. आता झालंय असं की याच्यामध्ये नवीन नवीन आयाम क्रिएट झालेत जे काही काही कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये देखील फॉलो केले जातात. ओके. तर त्यामुळं ह्याच्यावर आपण थोडस डिटेल मध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, ह्याच्यामध्ये ट्रेनिंग म्हणजे काय आणि कोऑपरेटिव्ह मध्ये कुठल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स आहे हेही समजून घेऊया आपण. तिसरं आहे कॉम्पन्सेशन मॅनेजमेंट. कॉम्पन्सेशन मॅनेजमेंटचा अर्थ होतो की जे आपल्याला पगार किंवा पगाराच्या संबंधित किंवा इतर जे बेनिफिट दिले जात असतात, पगार आणि पगाराच्या संबंधित इतर जे आपल्याला ऍडव्हान्टेज दिले जातात, जे बेनिफिट दिले जातात, हे मग हे 2 फॉर्म मध्ये, एक पगाराच्या फॉर्म मध्ये पण आणि वेजेसच्या फॉर्म मध्ये पण, हे आपण थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तिसरा टॉपिक जो आहे ना तो तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे. मी पाहिला तुमचं सिलेबस, पण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की हाऊ इट इज गेटिंग डिसाइडेड. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका करायची शक्यता असते आणि आपल्याला ह्या चुका अवॉइड करायच्या.
तर त्यामुळं हे तिन्ही टॉपिक मी पुढच्या 2-2.25 तासामध्ये पूर्ण करेन. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी उपलब्ध राहायचं, कारण हे पहिला टॉपिक आणि तिसरा टॉपिक तर तुमच्यासाठी अत्यंतिक महत्वाचा आहे. परफॉर्मन्स अप्रायझल आणि कॉम्पन्सेशन मॅनेजमेंट. पीपीटी खूप मोठी आहे, त्यामुळं मी त्यात ही पीपीटी तुम्हाला सर्क्युलेट केली जाईल, पण तत्पूर्वी जे महत्वाचं आहे ते मी आज कव्हर करायचा प्रयत्न करतो. तर आपण सुरू करूया. तुम्ही सगळे रेडी आहात? सर्वजण रेडी आहात? ऐकता आहात? हो सर. एकच हो ऐकू येतो मला. हो सर. हो सर. ओके ओके. सो द परफॉर्मन्स मॅनेजमेंट हे पाहण्यासाठी मी एक छोटीशी एक्झाम्पल घेतो इथं. हे एक्झाम्पल समजून घ्या, तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आपण काय करतोय की एका कोऑपरेटिव्ह बँकेच्या ब्रांच मॅनेजरचा जर परफॉर्मन्स असेसमेंट करायचा असेल तर त्यासाठी साधारणतः काय काय असू शकतं. ओके, तर त्याच्यामध्ये त्या ब्रांच मॅनेजरचा प्रोफाईल सुरुवातीला लिहिलाय बघा. प्रोफाईल मध्ये काय लिहिलेलं आहे की त्याच्याकडे साऊंड नॉलेज असायला हवं बँकिंग ऑपरेशनचं, त्याला ब्रांच ऍडमिनिस्ट्रेशन घ्यायला हवी, त्याच्याकडे लिडरशिप क्वालिटीज हव्या आणि त्याच्याकडे पब्लिक रिलेशन मार्केटिंग स्किल्स असायला हवं. त्यानंतर त्याचा रोल काय की बेसिकली त्याचा रोल आहे बँकेचा बिझनेस डेव्हलप करणं, डायरेक्ट करणं म्हणजे कुठल्या दिशेने मला बिझनेस वाढवायचा आहे, मॅनेज बिझनेस अँड ऑपरेशन्स म्हणजे ब्रांचचे जे ऑपरेशन्स आहेत ते पण मॅनेज करणं आणि ग्रोथ प्रॉफिट किंवा अदर परफॉर्मन्स पॅरामीटर्स जे आहेत ते अचीव्ह करायचा प्रयत्न करणं. याचा अर्थ असा आपण त्याची जो भूमिका आहे ब्रांच मॅनेजर म्हणून या दिशेने समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की 1 वर्षाच्या दरम्यान त्या ब्रांच मॅनेजरनी आपला परफॉर्मन्स कसा दाखवला आहे. पण इथेपर्यंतच हे मर्यादित नाही. तर आपण त्यासाठी काय की म्हणजे जे एक्सपेसिमेंट होतं ते घेऊन मी तुम्हाला शिकवतोय. आता इथे बघा क्वांटिटेटिव्ह की रिझल्ट एरियाज म्हणजे कुठल्या एरियामध्ये त्यांनी त्याचा परफॉर्मन्स दाखवायचा हे इकडे लिहिलेलं आहे. असे कधी 8 इंडिकेटर्स आहेत. किती इंडिकेटर्स आहेत? 8 इंडिकेटर. आणि ह्याच्यासाठी अचिव्हमेंट्स त्याचे काय असायला हवे? गोल्स म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला या प्रत्येक पॅरामीटर मध्ये त्याचं काय आकलन आहे ब्रांच मॅनेजरचं आपल्या ब्रांच विषयी हे इकडे येत असतं. आणि वर्षाच्या अंतिमतः म्हणजे वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी किती अचीव्ह केलेलं आहे त्याचं अचिव्हमेंट होत असतं. म्हणजेच काय परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये देखील प्लॅनिंग येतं की बाबा हे जे पॅरामीटर्स आम्ही म्हणतोय या पॅरामीटर्सवर वर्षाच्या सुरुवातीला जे दिलं जाईल त्याला गोल्स म्हटलं जातं. म्हणजे बाबा हे मी अचीव्ह करणार आहे ते गोल्स ते इथे लिहित असतात इकडच्या भागामध्ये आणि वर्षाच्या शेवटी त्याच्या अचिव्हमेंट्स येतात. तरी थोडं समजून घ्या कारण आपण ज्या पद्धतीने परफॉर्मन्स अप्रायझल करतो काही ठिकाणी सगळीकडेच म्हणत नाही, अतिशय वेग असतो आणि वेग परफॉर्मन्स अप्रायझल हे चांगलं यासाठी नसतं कारण बऱ्याच वेळेला काय होतं की ऑफिसरच्या मर्जीनुसार मग ते त्यांचे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहायला लागतात एम्प्लॉईचे. मग त्याच्यामध्ये बायसनेस येतो म्हणजे पक्षपातीपणा यायची शक्यता असते. तो येऊ नये म्हणून हे क्रायटेरिया आपण फॉलो करणं गरजेचं आहे. आणि शेवटी काम म्हणजे काय परफॉर्मन्स म्हणजे तर कामाच्या ठिकाणी तुम्ही किती हे करताय त्यानुसार. तर आता पहिलं काय की बिझनेस व्हॉल्यूम मध्ये टोटल बिझनेस डिपॉझिट पर ऍडव्हान्सेस किती करोड्स असतील वर्षाच्या सुरुवातीला सांगेल ब्रांच मॅनेजर आणि वर्षाच्या शेवटी तो डिनोट करेल. आता याच्यामध्ये बघा टोटल बिझनेस मध्ये यांनी 2च डिपॉझिट घेतलेले आहेत. सॉरी डिपॉझिटमध्ये एक सेव्हिंग बँक अकाउंट आणि करंट डिपॉझिट. म्हणजे ह्यामध्ये टोटल डिपॉझिट मध्ये सेव्हिंग बँक अकाउंट डिपॉझिट किती असेल आणि करंट डिपॉझिट किती असेल. इथं आहे टोटल बिझनेस मध्ये डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस पैकी सेव्हिंग बँक डिपॉझिट किती आणि करंट डिपॉझिट किती एवढाच एरिया घेतला आहे. ओके, दुसरा काय क्रायटेरिया त्यांचा की डिस्बर्समेंट फॉर स्मॉल लोन्स टू बी ऍटलीस्ट 50% ऑफ द डिस्बर्समेंट ड्युरिंग द इयर. 1 वर्षामध्ये जे तुम्ही डिस्बर्समेंट करताय म्हणजे लोनची ऍडव्हान्सेसची पैकी 50% डिस्बर्समेंट ही रिटेल लोनची असायला. ह्या बँकेला ते गरजेचं आहे म्हणून त्यांनी ते आपल्या स्पेसिमेन मध्ये घेतले. उदाहरणार्थ इथं ह्या बँकेला टर्म डिपॉझिट मध्ये फारसा इंटरेस्ट नाही. त्यांना माहिती आहे की टर्म डिपॉझिट हे आपल्या आपण येईल. ओके, तर त्यांना इंटरेस्ट कशामध्ये सेव्हिंग अँड करंट मध्ये. ओके, आणि नंतर मग डिस्बर्समेंट मध्ये त्यांना जास्त जोर कुठे द्यायचा आहे रिटेल लोन्ससाठी म्हणून ते म्हणतात की 50% टोटल डिस्बर्समेंटच्या रिटेल लोन मध्ये असायला. लेंडिंग टू प्रायोरिटी सेक्टर तितकं पर्सेंटेज असायला. म्हणजे 31 मार्च समजा आपण 25चा हिशोब केला या वर्षीचा तर 31 मार्च 25ला साधारणतः प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग हे दोघांनाही लागू आहे. जिल्हा बँकांना पण लागू आहे, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना पण लागू आहे. तर हे किती असेल. त्यानंतर बघा इथं ते डिपॉझिट विषयी बोलतायत सेव्हिंग डिपॉझिट आणि करंट, पण इथं बोलताना ते लिहित आहेत कॉस्ट ऑफ डिपॉझिट अँड यील्ड ऑन ऍडव्हान्सेस. इथं लिहित आहेत बिझनेस
आणि इथं लिहित आहे कॉस्ट ऑफ डिपॉझिट अँड यील्ड अँड ऍडव्हान्सेस. तर कॉस्ट ऑफ डिपॉझिट जे आहे ते कॉस्ट ऑफ डिपॉझिटचा अर्थ काय की माझ्याकडे जेवढं डिपॉझिट आहे त्याची ॲव्हरेज कॉस्ट किती येते, माझ्याकडं जेवढं डिपॉझिट आहे त्याची ॲव्हरेज कॉस्ट किती येते, याला कॉस्ट ऑफ डिपॉझिट असं म्हणतात. आता ही कॉस्ट ऑफ डिपॉझिट जे आहे ते बट नॅचरल आहे की सेव्हिंग आणि करंट अकाउंटचं डिपॉझिट जर जास्त असेल तर कॉस्ट ऑफ डिपॉझिट हे कमी होणार, कारण त्याच्यावर व्याज जे द्यावं लागतं ते कमी दराने व्याज द्यावं लागतं, त्यामुळे कॉस्ट ऑफ डिपॉझिट हे कमी येतं. त्यामुळं इथं ते काय म्हणतात की कॉस्ट ऑफ डिपॉझिट्स म्हणजे इथे त्याला कॉस्ट ऑफ डिपॉझिटवर इंटरेस्ट आहे. आणि कॉस्ट ऑफ डिपॉझिट जे आहे हे कॉस्ट ऑफ डिपॉझिट ऑफ द ब्रांच म्हणजे तुमच्या डिपॉझिटची कॉस्ट जी आहे ब्रांचची नॉट टू एक्सीड द प्रिव्हियस इयर्स कॉस्ट ऑफ डिपॉझिट. मागच्या वर्षी जेवढं कॉस्ट ऑफ डिपॉझिट तुमचं होतं त्याच्यापेक्षा जास्त कॉस्ट ऑफ डिपॉझिट नसायला हवं ऑफ द ब्रांच अँड in line with the zone or bank's cost of deposit whichever is low. म्हणजे मागच्या वर्षी जे माझं कॉस्ट ऑफ डिपॉझिट होतं, मुलांना लक्षात येतं का कॉस्ट ऑफ डिपॉझिट म्हणजे काय? हॅलो, कॉस्ट ऑफ डिपॉझिट म्हणजे काय लक्षात येतं का? कॉस्ट ऑफ डिपॉझिट याचा अर्थ होतो की ऍव्हरेज डिपॉझिट वरची कॉस्ट काय, म्हणजे याच्यामध्ये सेव्हिंग बँक, करंट, टर्म डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट हे सगळे आले. तर मागच्या वर्षीची जी कॉस्ट होती आपली कॉस्ट ऑफ डिपॉझिटची त्याच्यापेक्षा या वर्षीची कॉस्ट जास्त नको अँड द ब्रांच आणि ब्रांचची आणि हे या वर्षी जे बँकेचे कॉस्ट ऑफ डिपॉझिट आहे त्याच्यापेक्षा जे कुठलं कमी असेल ते कॉस्ट ऑफ डिपॉझिट असायला हवं. त्याच्यानंतर यील्ड ऑन ऍडव्हान्सेस. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? हॅलो, हो सर, ऐकतोय, समजतंय सर. किती जण ऐकतायत? पीडीसीसीबी मधनं ठाणे जिल्हा बँकेतनं किती लोक आहेत? बरेच आहेत ना? हॅलो, हो सर. ऐकताय ना सगळेजण? ओके. तर ही जी कॉस्ट हो ऑफ ऐकतोय. ही मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला फार टफ केस स्टडी देणार आहे मी परीक्षेमध्ये, हे अशाच केस स्टडी असणार आणि त्यामुळे लक्ष द्या. हे तुमच्याकडे नाही आहे मला पक्का माहिती आहे, हे मी एका शेड्युल्ड बँकेतनं घेतलेलं आहे. ओके, तर त्यामुळं समजून घ्या हे जे आहे ते, आणि पुढे जाऊन तुम्हाला परफॉर्मन्स अप्रायझल हे असंच होणार आहे, अशाच पद्धतीने होणार जर तुम्ही ब्रांच मॅनेजर बनले तर. त्यामुळं हे समजून घ्या. तर कॉस्ट ऑफ डिपॉझिट जी आहे ती कॉस्ट ऑफ डिपॉझिट मागच्या वर्षीच्या ब्रांचच्या कॉस्ट ऑफ डिपॉझिट पेक्षा कमी असायला हवं आणि बँकेच्या या वर्षीच्या बँकेच्या कॉस्ट ऑफ डिपॉझिट पेक्षा कमी असायला हवं. तसंच यील्ड ऑन ऍडव्हान्सेस म्हणजे ऍडव्हान्सेसवर मिळणारं जे व्याज आहे टू बी मोर दॅन झोन्स ऑर बँक यील्ड ऑफ ऍडव्हान्सेस, म्हणजे बँकेला जे ऍव्हरेज यील्ड ऑफ ऍडव्हान्स मिळालेला आहे पैकी तुमचा यील्ड तुमच्या ब्रांचचा यील्ड ऑफ ऍडव्हान्सेस हा जास्त असायला हवा हे करंट इयरसाठी. हे लक्षात आलं? म्हणजे पहिला क्रायटेरिया होता बिझनेस व्हॉल्यूम, दुसरा क्रायटेरिया आहे कॉस्ट ऑफ डिपॉझिट अँड यील्ड ऑन ऍडव्हान्सेस. ओके, त्यानंतर रिडक्शन इन एनपीए. तर एनपीए हा महत्वाचा एरिया आहे नवीन याच्यामध्ये. तर नो ऍडिशन ऑफ न्यू एनपीए अकाउंट आफ्टर लास्ट इयर, म्हणजे मागच्या वर्षी नंतर कुठलाही नवीन एनपीए अकाउंटचं ऍडिशन या वर्षामध्ये व्हायला नको. दुसरं, नंबर ऑफ अकाउंट्स क्लोज्ड अँड अमाऊंट रिकवर्ड नॉट टू बी लेस दॅन 20% ऑफ ग्रॉस एनपीए, म्हणजे ग्रॉस एनपीए जो तुमचा ब्रांचचा असेल त्याच्यापैकी नंबर ऑफ अकाउंट्स क्लोज अँड अमाऊंट रिकवर्ड नॉट टू बी लेस दॅन 20%, म्हणजे मागच्या वर्षीचे आउटस्टँडिंग होतं त्याच्यामध्ये अकाउंट जेवढे होते आणि जेवढे एनपीए होते हे किमान 20% तरी तुम्हाला कमी करावे लागतील लास्ट इयरच्या. त्याच्यानंतर ओव्हरड्यूज म्हणजे काय, जे रिकवर न झालेला पोर्शन येतो. ओव्हरड्यूज लास्ट इयरला किती होते लॅक्स मध्ये, ओव्हरड्यूज परत रिपीट केलेल्या करंट इयरला ओव्हरड्यूज किती होते. ओके, त्यानंतर ही झालं एनपीए विषयी. एनपीए काय दाखवतं, ऍडव्हान्सेसच्या बाबतीत तुमच्या ऑर्गनायझेशनची हेल्थ कशी आहे. जेवढे जास्त एनपीए तेवढं प्रॉब्लेमॅटिक ऍडव्हान्सेस, त्यामुळे ते कंट्रोल करणं भाग असतं. त्यानंतर हे पुढचा जो चौथा क्रायटेरिया आहे तो काय आहे, तो चौथा क्रायटेरिया आहे कंट्रोल अँड रिडक्शन ऑफ आयडेंटिफाईड हेड्स ऑफ 8 कंट्रोलेबल कॉस्ट. तर ते काय म्हणतात की या 8 कॉस्ट आहेत की ज्या कंट्रोलेबल आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये कमी व्हायला पाहिजे त्या कॉस्ट. तर ते कुठल्या कॉस्ट आहेत, 5% रिडक्शन व्हायला पाहिजे इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये, सिक्युरिटी चार्जेस मध्ये 5% किमान बिल ते कमी यायला पाहिजे. 10% रिडक्शन पाहिजे ओव्हर प्रिव्हियस इयर, मागच्या मार्च पेक्षा. कशासाठी,
पोस्टेजचा खर्च, टेलिग्रामचा खर्च, टेलिफोनचा खर्च, कन्व्हेन्सचा खर्च, रिपेअरचा खर्च आणि रिनोव्हेशनचा. आणि 8% रिडक्शन फॉर ओव्हर मार्च, ऍक्च्युअल्स फॉर सनरीज हेड्स मध्ये जे आपण खर्च करतो ह्याच्यामध्ये 8% रिडक्शन असायला हवं. 5% इलेक्ट्रिसिटी मध्ये येते आणि साधारणतः 10% पोस्टेज मध्ये, टेलिफोन मध्ये, आणि 5% जे येते 5% जे येते इलेक्ट्रिसिटी सिक्युरिटी चार्ज मध्ये. हे का करायचं? हे यासाठी करायचं की केवळ बिझनेस वाढून उपयोगाचा नाही. आधीचे जे तुम्ही पॅरामीटर्स बघितले 3 आणि 4, 1, 2, 3, 4, या चारही मध्ये बिझनेस वाढवण्यासाठी आणि बिझनेसचं स्वरूप कंट्रोल करण्यासाठी आहे. आणि इथं जे आहे ना, आपण जे रोज बरोज खर्च करतो त्याला कंट्रोल करण्यासाठी हा क्रायटेरिया आहे. त्यानंतर कमर्शियल क्रेडिट म्हणजे रिटेल व्यतिरिक्त जे क्रेडिट आहे ते कमर्शियल क्रेडिट. तर ते काय म्हणतात, नंबर ऑफ न्यू क्रेडिट प्रपोजल्स, ओके, सँक्शन ऍटलीस्ट 20% ऑफ द कमर्शियल क्रेडिट डिस्बर्समेंट ड्युरिंग द इयर. म्हणजे जेवढे काय नवीन प्रपोजल तुम्ही करताय कमर्शियल क्रेडिटचे पैकी किमान 20% प्रपोजल मध्ये कमर्शियल क्रेडिटचं डिस्बर्समेंट व्हायला पाहिजे. म्हणजे सीसी ते सँक्शन करून ठेवली पण दिलीच नाही किंवा घेतलीच नाही हे नाही, तर ते तसं व्हायला नको. त्याच्यानंतर प्लॅन अँड इम्प्लिमेंटेशन इन्स्पेक्शन ऑफ युनिट्स, इनिशिएटिव्ह फॉलोअप, म्हणजे जे काय आहे ते 25 लाखापर्यंतचे जे आहे त्याचं इन्स्पेक्शन ते व्हायलाच पाहिजे. इम्प्लिमेंटेशन इन्स्पेक्शन ऑफ युनिट्स हे ब्रांच मॅनेजरचं काम असतं. लोन डिस्बर्समेंट झाल्यानंतर जाऊन इन्स्पेक्शन करणं, स्टॉक अँड अदर्स आयटम्स, तर ह्याचं इन्स्पेक्शन त्यांनी करायचं असतं. त्यामुळं हे प्लॅन अँड इम्प्लिमेंटेशन इन्स्पेक्शन. इनिशिएट फॉलोअप ऍक्शन अप टू 25 लाख रुपीज, म्हणजे प्लॅन करणं, इम्प्लिमेंटेशन करणं हे 25 लाखापर्यंत करायचंय. आणि नंबर ऑफ इन्स्पेक्शन कम्प्लिटेड ड्युरिंग द इयर हे पण इथं लिहायचंय. पण डिस्बर्समेंटच्या किमान फॉलोअप ऍक्शन जो आहे तो 20-25 लाखापर्यंत जे आहेत ते तरी व्हायला पाहिजे. प्रपोजल वाईज आले अबाव 25 लाखाच्या आतले सगळेच करायला पाहिजे. आणि 25 लाखापर्यंतचे नंबर ऑफ इन्स्पेक्शन कम्प्लिटेड ड्युरिंग द इयर. 25 लाखाच्या पुढचे जे प्रपोजल आहेत कमर्शियल क्रेडिटचे त्याच्यामध्ये नंबर ऑफ इन्स्पेक्शन कम्प्लिटेड ड्युरिंग द इयर. ऑल रिव्ह्यूज कम्प्लिटेड, सगळे रिव्ह्यूज पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर नो सिरियस और मेजर इरेग्युलरिटी पॉइंटेड आउट इन ऑडिट इन्स्पेक्शन रिपोर्ट्स ऑफ द ब्रांच. हे कशाविषयी? सिस्टम्स अँड प्रोसिजर्स. हे आलेलं आहे 8 नंबर मध्ये, सिस्टम्स अँड प्रोसिजर. इथं क्रेडिट कमर्शियल क्रेडिट होतं, इन्स्पेक्शन ऑफ युनिट्स होतं, इथं सिस्टम्स अँड प्रोसिजर्स आहे हे 8. तर नंबर ऑफ सिरियस मेजर इरेग्युलरिटीज पॉइंटेड आउट इन ऑडिट इन्स्पेक्शन रिपोर्ट्स ऑफ द ब्रांच. तर ब्रांच मॅनेजरचं पहिलं काम काय की जे स्टॅट्युटरी ऑडिट आहे किंवा कंकरंट ऑडिट आहे, आरबीआय इन्स्पेक्शनसाठी जर लोक येणार असतील तर त्याचं प्लॅनिंग करणं, त्यानुसार रेकॉर्ड क्लिप तयार ठेवणं, ते रेकॉर्ड त्यांना दाखवणं आणि त्यांचा ऑडिट रिपोर्ट घेणं, मिड मार्जिन मेमो होत असताना चर्चा करणं, जेवढं शक्य आहे तेवढं त्याच ऑडिट पिरियडमध्येच रेक्टिफाय करायचा प्रयत्न करणं, पण जे राहतंय त्या राहिलेल्याचं कंप्लायन्स देणं. तर त्याच्यामध्ये त्याने कॉशन दिलेली आहे की तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये, ब्रांच ऑडिट रिपोर्टमध्ये कुठलेही सिरियस इरेग्युलरिटीज असायला नको आहे इन्स्पेक्शन किंवा ऑडिट रिपोर्टमध्ये. त्यानंतर प्रॉम्प्ट अँड टाइमली कंप्लायन्स तुम्ही कंकरंट ऑडिटचा दिलेला आहे. त्याच्यानंतर नो रेव्हेन्यू लिकेजेस डिटेक्टेड, म्हणजे कुठलाही मेजर पैशाचा अपव्यय झालाय असं व्हायला नको, ही पण एक जबाबदारी आहे त्याच्यामध्ये. पैशाचा अपव्यय झालेला नाही, फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटीज नाही आहेत, फ्रॉड झालेला नाही आहे, हा पण भाग एक त्याच्यामध्ये महत्वाचा येतो. ओके. त्यानंतर डॉक्युमेंटेशन कम्प्लिटेड, कुठल्याही लोन प्रपोजलचं डॉक्युमेंटेशन जे आहे ते व्यवस्थित पूर्णरित्या पूर्ण केलेलं आहे. अँड ऑडिट रेटिंग बाय द ऑडिट रिपोर्ट, तुमचे कॉमेंट्स काय त्या ऑडिट रेटिंग विषयी हे पण ह्याच्यामध्ये देणं भाग असतं. ओके. तर हे साधारणतः 8 कॉलम. आता हे लक्षात घ्या मित्र, परफॉर्मन्स अप्रायझल करत असताना हे इंडिकेटर जे आहेत ना, हे इंडिकेटर साधारणतः ते राहतात किंवा त्याच्यामध्ये अजून वाढ करता येते की बाबा तुमचं कस्टमर रिलेशनशिप कशी होते, फीडबॅक काय कस्टमरचा, त्यानंतर स्टाफचा फीडबॅक काय आहे त्या मॅनेजर विषयी, हे तुम्हाला ऍड करता येतं. जसं जसं तुम्हाला वाटतं तसं क्रायटेरियाज वाढवता येतात. पण हे जे क्रायटेरियाज आहेत ना, जसं तुम्ही पाहिलं की ब्रांच मॅनेजरने व्यवसाय वृद्धीसाठी आणि व्यवसाय कशा पद्धतीने करायला हवा, म्हणजे ओव्हरड्यूज नाही व्हायला पाहिजे, एनपीए नाही व्हायला पाहिजे, याच्याविषयी कॉशियस देऊन अशा पद्धतीने 8 इंडिकेटर्स मध्ये यांनी परफॉर्मन्स अप्रायझल त्यांच्याकडनं घ्यायचं ठरवलं. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर ह्याला सेल्फ अप्रायझल फॉर्म, काही ठिकाणी हा सेल्फ अप्रायझल फॉर्म असतो. सेल्फ अप्रायझल फॉर्मचा अर्थ काय? सेल्फ अप्रायझल म्हणजे मी जर ब्रांच मॅनेजर असेल तर माझं नाव इथे येतं, माझं डेसिग्नेशन येतं, ब्रांच आणि माझा एम्प्लॉय नंबर येतो. तर ते लिहून देतात की माझ्या मते, मुळात लक्षात घ्या, प्रत्येकाला हे रिपोर्टिंग करायचंय. हे जे क्रायटेरियाज आहेत यानुसार
रिपोर्टिंग करायचं की मार्च एंडला माझे रिझल्ट काय होते, ज्याचे 8 इंडिकेटर्स आहेत आणि प्रत्येकाला ह्याच्यामध्ये मग ते लिहून द्यावं लागतं. ओके, की माझ्या मते माझा रिझल्ट कसा आहे. आता तुम्ही रिझल्ट काय नाही आहे मागच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे जसा परफॉर्मन्स इथं असायला हवा तसा नाही आहे, परंतु तुम्ही जर इथं पण एक चान्स दिला जात असतो एम्प्लॉईला की तुम्ही सांगा तुमचा परफॉर्मन्स कसा होता. ओके, पण 90% 96% जास्त असेल अचिव्हमेंट तर एक्सलंट होणार, 81 ते 95 असेल तर सॅटिस्फॅक्टरी होणार, त्यानंतर 51 ते 70 असेल तर ॲव्हरेज, आणि 50 बिलो असेल तर बिलो ॲव्हरेज. म्हणजे मिनिमम 50% तुमचा परफॉर्मन्स असणं गरजेचं आहे की जेणेकरून ऍटलिस्ट ॲव्हरेज मध्ये तरी तो कॅन्डिडेट जाऊ शकतो. ओके, त्यानंतर काय होतं, हा जो आहे ना हा आहे असेसमेंट, ज्यांनी हा रिपोर्ट त्यांनीच भरायचा असतो. माझा परफॉर्मन्स काय आहे, ज्यांचा परफॉर्मन्स असेसमेंट आपण करत असतो, त्यांचं कामाचं मूल्यमापन करत असतो, त्यांनीच भरायचं असतं. आणि त्यानंतर ही जी आहे ती देखील त्यांनीच भरायचं असतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळे फॉर्मॅट असतात, पण माझ्या मते हा फॉर्मॅट हा सगळ्यात चांगला फॉर्मॅट आहे ह्याच्यासाठी मित्र. त्यानंतर इथे त्याला काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स विचारले जातात ब्रांच मॅनेजरना, की बाबा तू खुश आहेस का तुझ्या परफॉर्मन्स विषयी, तुझ्या परफॉर्मन्सचे मेन हायलाइट काय होते ते लिहा. त्याच्यानंतर कुठल्या ठिकाणी तू एक्सपेक्टेड स्टँडर्ड म्हणजे मागं जे स्लाइड्स मध्ये स्टँडर्ड लिहिले होते की सेव्हिंग बँक मध्ये वृद्धी पाहिजे, डिपॉझिट मध्ये वृद्धी पाहिजे, ओव्हरड्यूज कंट्रोल करा, एनपीएच हे करा, कमर्शियल क्रेडिट एवढं पर्सेंट पाहिजे, त्याचं इन्स्पेक्शन करा, हे सगळं जे आहे त्यानुसार तुमच्या मते की कुठले परफॉर्मन्स अप टू स्टँडर्ड होता आणि त्याचं कारण काय आहे. बिलो स्टँडर्ड हे विचारलं जात नाही, अप टू स्टँडर्ड कुठला होता हे विचारलं जातं. त्यानंतर बिलो स्टँडर्ड जर विचारलं तर ते 1000 कारण सांगतील, म्हणतील माझी एनपीए रिकव्हरी नाही झाली एनपीए अकाउंटमध्ये, कारण माझा ह्या प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम होता. तर वाढीव प्रश्न विचारले जात नसतात, कारण हे शेवटी जॉब हा आहे काय आहे, दोघांच्या ऍडव्हान्टेजसाठी आहे, बँकेच्या ऍडव्हान्टेजसाठी पण आहे आणि ब्रांच मॅनेजरची लाईव्हलीहूड पण आहे. त्यामुळं पॉझिटिव्ह याच्यामध्ये विचारलं जातं, इम्प्रूव्ह होतं. त्याच्यानंतर ट्रेनिंग नीड तुमच्या कुठल्या आहेत हे विचारलं जातं त्यांना. आणि त्यानंतर तुमच्या मते जे आहे व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना, दुय्यम कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीचं गायडन्स दिलेलं आहे हे पण इथे लिहावं लागतं, की हाऊ आय मेंटॉर दॅम म्हणजे मी कशा पद्धतीने त्यांना गायडन्स दिलं हे लिहावं लागतं. आणि पुढच्या वर्षीसाठी काय स्टेप्स घेणं गरजेचं आहे हे पण इथे त्यांना लिहावं लागतं. ओके, आणि हे पण याच्यामध्ये येतं की तुमच्या सिनियर्सनी तुम्हाला कशा पद्धतीचा गायडन्स दिलेला आहे हे पण याच्यामध्ये येतं. आणि हे जाऊन की तुम्ही असे काय विशिष्ट अशा वेगळ्या पद्धतीचं अशा काय कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, हे कॉन्ट्रीब्युशन पण त्याच्यामध्ये येतं की स्पेशल इनिशिएटिव्ह तुम्ही कुठल्या घेतल्या आणि कॉन्ट्रीब्युशन तुम्ही काय केलं. ओके, ह्या बाबी देखील याच्यामध्ये येत असतात, स्पेशल कॉन्ट्रीब्युशन तुमचं काय आहे ते. आणि युअर प्लॅन अँड स्ट्रॅटेजी फॉर फ्युचर, म्हणजे पुढे जाऊन तुम्ही कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करणार आहात आणि तुमचा गोल्स काय, तुमच्या ब्रांचचे डिपॉझिट्स, तुमच्या ब्रांचचे ऍडव्हान्सेस, तुमच्या ब्रांचचे रिकव्हरी, ऑल दिस यू हॅव टू स्पेसिफाय. म्हणजे पहा, या स्लाइड मध्ये त्यांना अगदी सांगितले की तुम्ही तुमचं अचिव्हमेंट सांगा काय असेल ते, आणि नंतर इथं डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न विचारून त्यांनी वर्षभरामध्ये केलेलं काम आणि भविष्यामधली त्यांची लाईन ऑफ ऍक्शन ही समजून घ्यायचा प्रयत्न केला जात असतो. ह्याच्यामध्ये सगळे डायमेन्शन्स आहेत, बिझनेस डायमेन्शन आहे, एम्प्लॉईला तुम्ही कसं वागवलेलं आहे, तुम्ही कुठल्या एरियामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट केली, कुठे तुमचे स्टँडर्ड्स कमी पडले असं तुम्हाला वाटतं, हे असे सगळे प्रश्न त्यांना विचारले जातात. आणि इथं मग त्यांची सिग्नेचर घेतली जात असते. त्यानंतर पुढचा ऑथॉरिटी असतो त्याला रिव्हिंग ऑथॉरिटी म्हणतात. पहिला जो होता तो इन्कम्बंट हिमसेल्फ स्वतः, त्याच्यानंतर इथं रिव्हिंग ऑथॉरिटी असते किंवा रिपोर्टिंग ऑथॉरिटी असते. म्हणजे समजा मी जर क्लार्क असेल तर मला एवढं लिहायची गरज नसते, परंतु माझा जो रिपोर्टिंग ऑफिसर असतो, म्हणजे जसं माझे उदाहरणार्थ मी ब्रांच मध्ये काम करत असेल तर माझा रिपोर्टिंग ऑफिसर ब्रांच मॅनेजर, पण तो रिपोर्टिंग सिनियर लेवलला तो रिपोर्टिंग ऑफिसर येत नाही, डायरेक्ट रिव्हिंग ऑथॉरिटी येते. ओके, रिव्हिंग ऑथॉरिटी म्हणजे ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं एक रिपोर्टिंग ऑफिसर पण असू शकतो, हे रिव्ह्यूवी म्हणतात. त्या रिव्ह्यूवी म्हणजे जो स्वतः लिहितोय तो रिव्ह्यूवी. त्याच्यानंतर इथे मध्ये रिपोर्टिंग ऑफिसर असू शकतो आणि हे रिव्ह्यूइंग ऑथॉरिटी देखील अशा पद्धतीने त्यांचे पण कॉमेंट्स त्या परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट मध्ये लिहित असतात की कुठल्या नवीन आयडियाज किंवा सजेशन तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला दिले होते जेणेकरून त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसते. ओके, कुठले ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना दिल्या होत्या की ज्या त्यांनी पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके,
कुठल्या स्पेसिफिक एरियाज नॉलेज आणि बिहेवियर आहे तुमच्या एम्प्लॉईचं की जे एन्हान्स करणं गरजेचं आहे. आणि डिटेल्स ऑफ फीडबॅक इथं पहा, हे खूप महत्वाचं आहे की परफॉर्मन्स अप्रायझलचा असा अर्थ नव्हे की एम्प्लॉईनी वर्ष झाल्यानंतर आपल्या कामाचा लेखाजोखा मांडायचा आणि त्याच्या वरच्या ऑफिसरनी रिपोर्टिंग ऑफिसर किंवा रिव्हिंग ऑफिसर म्हणून ते पाहायचं आणि ते फाईलमध्ये बंद करून टाकायचं, असं नसतं. ऍक्च्युली नवीन पद्धतीनुसार हा जो परफॉर्मन्स रिपोर्ट आहे ह्याच्याविषयी काय तुम्ही फीडबॅक दिलेला आहे हाही महत्वाचा आहे. ऑफिसर तुम्ही ऐकताय ना? हॅलो ऑफिसर्स? हो सर ऐकतोय. ऐकतोय सर. रिव्हिंग ऑफिसर जो फीडबॅक देत आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. फीडबॅकचा अर्थ आणि काउन्सिलिंग ह्याचा अर्थ असा की तुम्ही त्यांना सांगणं की बाबा रे, या एरियामध्ये तू कमी पडलाय आणि तू आता पुढच्या वर्षी या एरियामध्ये कॉन्सन्ट्रेट कर, इथं तुला अशा अशा पद्धतीने रिझल्ट मिळवता येतील. ह्याच्यामध्ये काय होतं, फीडबॅकचा अर्थ असा होतो की एम्प्लॉईला समजतं की मी परफॉर्म कसं झालो किंवा मी जो परफॉर्म केलोय तो माझ्या ऑफिसरच्या दृष्टिकोनातून तो परफॉर्मन्स कसा होता हे एम्प्लॉईना समजलं पण गरजेचं असतं. ते अत्यंत महत्वाचं आहे. हे का महत्वाचं आहे? हे कायद्यानुसार देखील तसं बंधनकारक आहे. सांगणं गरजेचं आहे फीडबॅक काय ते, पण त्याही पुढे जाऊन एम्प्लॉईला जर त्यांनी काम केलेला फीडबॅक जर दिला गेला तर त्याच्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो. त्याला लक्षात येतं की साहेब हे मला समजून घेत आहेत माणूस म्हणून, कर्मचारी म्हणून, आणि सोबत ते मला उद्युक्त पण करतायत की माझा परफॉर्मन्स वाढायला हवा. अशा पद्धतीने ह्याचे सेल्फ अप्रायझल रिपोर्ट येत असतो. ह्याच्यामध्ये देखील व्हेरी गुड, गुड, आउटस्टँडिंग असे रिमार्क्स ते देऊ शकतात. त्यानंतर आता बघा मित्र, हा जो परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये जे वेगवेगळे टेक्निक्स सांगितलेले आहेत त्या टेक्निक्स पैकी हा जो भाग आहे, पुढचा भाग जो आपण बघितला, हा रिपोर्टिंग मध्ये असतो. आपल्यासाठी जास्त महत्वाचं काय, हा देखील महत्वाचा आहे की एम्प्लॉई हा स्वतःचा परफॉर्मन्स कशा रीतीने लिहितोय, त्याच्यामध्ये प्रश्न कुठले विचारायला चाललेत, हा भाग तर महत्वाचा आहे. परंतु ह्यापेक्षाही हा जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आता ह्या भागामध्ये जसं आपण पाहिलं, या बँकेने काय केले की पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे परफॉर्मन्स कुठल्या एरियामध्ये परफॉर्मन्स अपेक्षित करणं हे डिसाईड करणं. सगळ्यात महत्वाचं की परफॉर्मन्स कुठल्या एरियामध्ये आपल्याला पाहिजे हे डिनोट कर. या बँकेने काय केले, 8 इंडिकेटर्स बनवले. हो काय, इथे नंबर दिलेला आहे बघा, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा रीतीने 8 इंडिकेटर्स बनवले. आणि हे जे मेन इंडिकेटर्स आहेत, हे मेन जे इंडिकेटर्स तुम्हाला दिसत आहेत, हे मेन इंडिकेटर्स बेसिकली बिझनेस व्हॉल्यूम असेल, कॉस्ट ऑफ डिपॉझिट असेल, त्यानंतर रिडक्शन ऑफ एनपीए असेल, किंवा कंट्रोल ऑफ ओव्हरड्यूज असेल, किंवा इथं हा कंट्रोल रिडक्शन ऑफ हेड्स ऑफ एक्सपेंडिचर, रिकरिंग एक्सपेंडिचर्स, त्यानंतर कमर्शियल क्रेडिट असेल, अप्रायझल मॉनिटरिंग असेल, इन्स्पेक्शन ऑफ युनिट्स असेल, कंप्लायन्स टू सिस्टम अँड प्रोसिजर, हे असे 8 इंडिकेटर्स आहे याच्यामध्ये. पण हे इंडिकेटर्स आपण डिसाईड करू शकतो किती इंडिकेटर द्यायचे, कारण हे इंडिकेटर्स तुम्हाला काम काय अपेक्षित आहे, संस्थेला काय काम अपेक्षित आहे, बिझनेसला काय अपेक्षित आहे, यानुसार हे इंडिकेटर्स बनवणार. आणि त्यामुळे परफॉर्मन्स अप्रायझलचा मूळ अर्थ होतो की काम जे करायचं त्या कामाविषयीचं अप्रायझल, त्या कामाविषयीचं मूल्यमापन. तर पहिल्यांदा हे इंडिकेटर्स डिसाईड करणं गरजेचं आहे. आणि हे इंडिकेटर्स नुसार मग हे जे सब हेड बनवणं गरजेचं आहे. हे सब हेड बनवत असताना परत हा डोक्यात विचार घ्यावा लागतो की ऑर्गनायझेशन म्हणून कुठल्या दिशेने ग्रोथ हवं. ओके, आणि त्यामुळे बघा की इथे जर तुम्ही बघितलं, इथं आता साधं उदाहरण सांगितलं की टोटल डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस किती हे विचारलं इथं. त्यानंतर ऍडव्हान्सेस मध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे, पण डिपॉझिट मध्ये हे नाही विचारलं की टर्म डिपॉझिट किती आहे, विचारलं हे की सेव्हिंग आणि करंट किती. म्हणजे इंटेन्शन हे आहे की तुम्ही टर्म डिपॉझिट पेक्षा सेव्हिंग अँड करंट वर जास्त कॉन्सन्ट्रेट करा. त्याच्यानंतर त्यांनी हे पण विचारलेलं आहे की कॉस्ट ऑफ डिपॉझिट मध्ये हे नाही विचारलं की तुमचं डिपॉझिट किती आहे आणि म्हणजे अदर टर्म डिपॉझिट किती आहे, हे विचारलंय की तुझी कॉस्ट ऑफ डिपॉझिट किती. कॉस्ट ऑफ डिपॉझिट जी आहे ही कॉस्ट ऑफ डिपॉझिट जर कंट्रोलमध्ये असेल तर बट नॅचरल आहे की त्यांचं सेव्हिंग अँड करंट अकाउंटचं डिपॉझिट हे जास्त आहे, म्हणून हे कॉस्ट ऑफ डिपॉझिट कंट्रोलमध्ये आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ डिपॉझिट जी आहे ती, त्यामुळे मित्र अशा पद्धतीने ऑर्गनायझेशनची रिक्वायरमेंट, एनपीए मध्ये पण तुम्ही पाहिलं की एनपीए हे मागच्या म्हणजे जे काही इंडिकेटर्स इथे दिलेले आहेत, किती पर्सेंट रिडक्शन हवं, किती पर्सेंट तुम्ही फॉलो कसा घ्यायला हवा, हे सगळे जे आहे हे सगळे पॅरामीटर्स ह्याला म्हणतात, ह्याला पॅरामीटर्स. आणि ह्या पॅरामीटर्स मधनं या आहेत ऍक्टिव्हिटीज.
या ऍक्टिव्हिटीज म्हणजे रिझल्टच्या ऍक्टिव्हिटीज, या रिझल्टच्या ऍक्टिव्हिटीजनुसार त्या व्यक्ती हा वर्षाच्या सुरुवातीला आपलं प्लॅनिंग करू शकतो आणि वर्षाच्या शेवटी तो लिहू शकतो की यापैकी किती अचीव्ह मी केलेला आहे. हा झाला पहिला भाग. ह्याला म्हटलं जातं परफॉर्मन्स अप्रायझलचे इंडिकेटर्स, ह्याला म्हणतात इंडिकेटर्स, आणि ह्याला म्हणतात सब इंडिकेटर्स, बरोबर. आता पुढे काय होतं की असं गृहीत धरा की आपल्याला याचं स्लाइड मध्ये आपण बघितलं इथं की बाबा 96% वर जर परफॉर्मन्स असेल तर 96%, 81 ते 95 असेल तर एवढा, 71 ते 80 एवढा, 50 ते 70 असेल तर एवढा, 50 पेक्षा कमी असेल तर बिलो ऍव्हरेज. ओके, पण आपण ते डिसाइडच नाही केलं की हे ऍव्हरेज आपण काढलंच नाही, आपण हे नॉर्मेटिव्ह ठेवतो. तर त्यासाठी काय केलं जाऊ शकतं की आपण हे जे 8 इंडिकेटर्स आहेत, या 8 इंडिकेटर्सना असं आपण गृहीत धरूया की हे जे 8 इंडिकेटर्स आहेत, ओके, तर आपण ह्याला 100 मार्क द्यायचे, आणि सुरुवातीला काय करायचं की प्रत्येक कंटेंटसाठी सेम वेटेज द्यायचं. जर आपल्याला असं वाटत असेल की माझ्या परफॉर्मन्सचा बिझनेसच्या दृष्टिकोनातून किंवा मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून प्रत्येक इंडिकेटर हा महत्वाचा आहे, म्हणजे प्रत्येक इंडिकेटर तेवढाच महत्वाचा आहे, ऐकताय ना तुम्ही, तर प्रत्येक इंडिकेटर तेवढाच महत्वाचा आहे असं जर आपल्याला वाटत असेल, ओके, तर प्रत्येकाला आपण इक्वल वेटेज देऊ शकतो. आता उदाहरणार्थ समजा असं गृहीत धरा की 100 मार्काचा पेपर आहे, तर 12 ते 96 साधारणतः, तर 12 आणि 12:30च्या दरम्यान ते वेटेज आपल्याला प्रत्येक ह्याला देता येते. म्हणजे काय की 12 गुण, जसं आपल्याला एक्झामिनेशन मध्ये असतं ना की 4 प्रश्न सोडवा, प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क, असं जसं असतं तसं 100 मार्क द्यायचे, आणि 100 मार्क देऊन प्रत्येक ऍस्पेक्टसाठी, हे जे 8 ऍस्पेक्ट इथे दिसत आहेत तुम्हाला, या 8 ऍस्पेक्टसाठी एक साधारणतः 12 ते 96 असे मार्क द्यायचे. ओके, हे असं इक्वल, त्याला इक्वल हे म्हणतात. पण कधी कधी असं होऊ शकेल की मी ह्याला काय म्हटलं होतं, रँकिंग, ह्याच्यावरच तुम्हाला पुढे हे आहे, म्हणजे ह्याला ऍक्च्युअली वेटेज म्हणतात, आणि यापैकी जो तो मार्क मिळवेल, असं गृहीत धरा की 12 किंवा 12:30चा आपण वेटेज मार्क दिलेत प्रत्येकाला, आणि त्यांनी नंतर पाहिलं की आपल्याला किती मार्क मिळाले, तर मग इथं आपल्याला सांगता येतं की समजा त्यांनी 96 पेक्षा जास्त मार्क मिळाले असतील त्याला, तर तो आपोआपच अचिव्हमेंट मध्ये जाईल, किंवा व्हेरी गुड मध्ये जाईल, किंवा गुड मध्ये जाईल, त्याच्या मार्कावर अवलंबून असं. कधी कधी असं होऊ शकतं की आपल्याला मार्क नाही द्यायचे, वेटेज द्यायचे. वेटेजचा अर्थ काय होतो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मार्क मी वेटेज देतो. आता उदाहरणार्थ असं गृहीत धरा की आपण ठरवलं बिझनेस व्हॉल्यूमला आपण एक 20% वेटेज देतो, बिझनेस व्हॉल्यूमला एक 15% वेटेज देतोय, कॉस्ट ऑफ डिपॉझिट हे महत्वाचं आहे म्हणून ह्याला 20% वेटेज देतोय, म्हणजे हे 35% वेटेज झालं. त्यानंतर पुढं आपण एनपीए ह्या महत्वाचा आहे म्हणून ह्याला पण 20% वेटेज देतो, 44ला. ओके, त्यानंतर 5ला पण आपल्याला विशिष्ट असं वेटेज देता येतं, 6ला देता येतं, 7ला देता येतं, 8ला देता येतं. वेटेजचा अर्थ काय होतो की इथं मार्क जेव्हा तुम्ही देता त्यावेळेला 100 पैकी मार्क घ्यावे लागतात, परंतु वेटेजचा अर्थ असा होतो, आपण जेव्हा वेटेज देतो, वेटेजचा अर्थ काय की ह्या 100 पैकी मला जास्त महत्वाचा वाटतो हा घटक, की मला कॉस्ट ऑफ डिपॉझिट महत्वाची वाटतं, की मला एनपीए महत्वाचं वाटतं, की मला कमर्शियल क्रेडिट महत्वाचं वाटतं. त्यामुळे मी काय करणार, या 8 पैकी या 3 ह्याला जास्त वेटेज देणार, म्हणजे साधारण 3 मध्ये साधारणतः 20 वेटेज देणार, 20 प्रत्येकाला जर वाटत असेल तर. आणि उरलेले जे 5 आहेत त्यांना 60 झाले आणि 40 राहतात, तर उरलेले जे 5 आहेत त्यांना 8 वेटेज देणार, म्हणजे 8 40 वेटेज उरलेल्या 5 इंडिकेटरना, आणि या 3 इंडिकेटरना 20 वेटेज देऊन 60 वेटेज मिळवायचं मी प्रयत्न करणार. उर्वरित मध्ये 8 वेटेज देऊन 40 वेटेज देणार. टोटल वेटेज किती झालं, 100. वेटेज हे 100च असावं लागतं. पण ह्याचा अर्थ काय होतो, ह्याचा अर्थ असा होतो की आपण एम्प्लॉयना सांगायचा प्रयत्न करतोय वर्षाच्या सुरुवातीला की बाबा रे, हा जो भाग आहे की ज्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ डिपॉझिट हे महत्वाचं आहे, कारण ह्याला मी 20 वेटेज दिले. रिडक्शन ऑफ एनपीए हे महत्वाचं आहे, तर रिडक्शन ऑफ एनपीए ला देखील मी 20 वेटेज दिले. त्याच्यानंतर माझ्यासाठी महत्वाचं आहे की हे कमर्शियल क्रेडिट जे आहे ते माझ्यासाठी महत्वाचं आहे, म्हणून मी त्याला 20 वेटेज दिले. विद्यार्थ्यांना समजतंय का मी जे बोलतोय ते, ऐकताय हो का सर. तुम्ही?
हे हे वेटेज का दिलं जातं, तर ऑर्गनायझेशनला वाटतं की हे महत्वाचं काम आहे आणि एम्प्लॉईनी त्याकडे लक्ष द्यावं, आणि म्हणून, आणि हे बट नॅचरल आहे. एखाद्याचं समजा एनपीए खूप वाढलेले आहे, तर अशा वेळेला हे जास्त वेटेज इथे देणार की तुम्ही एनपीए रिकव्हर करा अगोदर. ओके, तर त्यामुळे हे अशा रीतीने मार्क्स न देता वेटेज देऊन पण कॅल्क्युलेशन करता येतं, आणि त्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवर हे गुड, व्हेरी गुड, सॅटिस्फॅक्टरी हे ऍस्पेक्ट्स येऊ शकतात. त्यानंतर म्हणजे ह्याला काय करतोय आपण वेटेज देतोय आणि फोर्स्ड करतोय, म्हणजे ह्याला फोर्स करतोय तुम्ही एम्प्लॉईना की तुम्हाला या एरियामध्ये रिझल्ट द्यावेच लागतील. एनपीए मध्ये द्यावे लागेल, कॉस्ट ऑफ डिपॉझिट मध्ये द्यावे लागेल, आणि कमर्शियल क्रेडिट मध्ये द्यावं लागेल. ओके, इथं आपण त्यांना फोर्स करतोय, आणि त्यामुळे काय होतं की एम्प्लॉई देखील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला लागतात आपला परफॉर्मन्स देण्यासाठी, कारण ते ओव्हरऑल ऑर्गनायझेशनच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असतं. तर मित्र, हे जे आहे हे म्हणजे फोर्स वेटेज असतील किंवा सिंपल ऍव्हरेजिंग असेल, हे जे प्रकार आहेत हेच परफॉर्मन्स अप्रायझलचे जे टेक्निक्स आहेत ना, ह्या टेक्निक्स मध्ये परावर्तित होतात. तर पहिल्यांदा जेव्हा मी ह्याला 12 मार्क देतो, 12 ते 96 सेम मार्क देतो, त्याला ऍव्हरेजिंग कर म्हटलं जातं, युनिट्स म्हटलं जातं, डिपेंड करतं 1 युनिट 2 युनिट अशा पद्धतीने. तेही 12 दिले मी इक्वली, तर तो एक प्रकार झाला. नंतर मी सगळ्यांना इक्वल वेटेज दिलं, तर तो दुसरा प्रकार झाला. तिसऱ्या याच्यामध्ये मी जर ठराविक 3-4 ऍस्पेक्ट जे महत्वाचे म्हणजे संस्थेच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचे आहेत ब्रांच परफॉर्मन्ससाठी किंवा ओव्हरऑल बिझनेस लक्षात घेता, तेव्हा मी वेटेज जेव्हा वाढवतो त्या ऍस्पेक्टचं, त्यावेळेला मी फोर्स हे करतो की तुम्हाला इथं परफॉर्मन्स आम्हाला द्यावा लागेल. तर साधारणतः परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये ओके, या बाबी आपल्या ह्याच्यामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे. सगळ्यांसाठीच हे गरजेचं आहे, कारण प्रत्येक घटक जो संस्थेमध्ये काम करतोय ह्याच्याकडनं कामाच्या संदर्भातलं आपल्याला आउटपुट अपेक्षित असतं. आणि पुढचा भाग जर मी तुम्हाला सांगितलं, सेल्फ अप्रायझल देखील तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर रिव्ह्यूइंग ऑफिसरचं जे मी तुम्हाला सांगितलं, वरचा ऑफिसर जो रिव्ह्यू करतो परफॉर्मन्स, तोही महत्वाचा आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे इथं रिव्ह्यूइंग ऑथॉरिटीचे कॉमेंट्स महत्वाचे आहेत. ह्याच्यामध्ये अजूनही वाढ करता येते आपल्याला आपल्या रिक्वायरमेंटनुसार. पण एक लक्षात घ्या, हे जे खूप महत्वाचं आहे की काय फीडबॅक तुम्ही तुमच्या खालच्या एम्प्लॉईला दिलाय, ज्याच्याविषयी तुम्ही रिव्ह्यू करताय त्याला हा फीडबॅक दिला आहे का. काही काही ऑर्गनायझेशन मध्ये तर हे जे कॉन्फिडन्शियल रिपोर्ट ज्याला म्हणतात, काही ठिकाणी परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट म्हणतात, सीआर म्हणतात, हा त्या एम्प्लॉईला दाखवला जातो. त्याला दाखवलं जातं की या वर्षामध्ये तुझा परफॉर्मन्स अशा पद्धतीने होता, अशा रीतीने त्यांना दाखवलं जातं की जेणेकरून तो आपला त्याच्यावर डिस्कशन होतं. आणि त्यानंतर मग त्याला जर वाटलं की आपल्याला मार्क कमी मिळालेले आहेत, तर त्याला डिफेंड करावं लागतं त्याला. आणि हे प्रायव्हेट कंपनीजमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात चालतं, आणि त्यामुळं जे एम्प्लॉई जो आहे ना, तो आपल्या परफॉर्मन्सला कॉन्ट्रीब्युट करायचा प्रयत्न करतो. मी जे तुम्हाला फॉर्मॅट सांगितलं आहे ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं, पहिलं महत्वाचं आहे लाईक यू डिसाइडिंग दीज क्रायटेरियाज. हे जे क्रायटेरियाज आहेत हे क्रायटेरियाज डिसाइड करणं, 8 क्रायटेरिया. मग ह्याचं क्वांटिफाय करणं की बाबा रिझल्ट कसे पाहिजे. ओके, हे क्वांटिफाय करणं हे दुसरं महत्वाचं. तिसरं, ह्याला काही ना काहीतरी वेटेज देणं. 12 मार्क देऊन 100 करा, किंवा 20 वेटेज द्या, सॉरी 16 किंवा 12चं जे वेटेज येतं ते द्या, 12 ते 96. किंवा काही ठिकाणी जिथं तुम्हाला वाटतं की बाबा हे महत्वाचं आहे तिथे हे वेटेज वाढवा. ओके, कॉस्ट ऑफ डिपॉझिट, एनपीए किंवा हे कमर्शियल क्रेडिट, हे वेटेज आपल्याला वाढवता येतं. म्हणजे जिथं आपल्याला फोर्स परफॉर्मन्स पाहिजे तिथं आपण तो परफॉर्मन्स एम्प्लॉईज कडनं क्रिएट करून देऊ शकतो. तर हेच जे फॉर्मॅट आहे, हेच अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे मेथड्स परफॉर्मन्स अप्रायझल. आज वेळ थोडा कमी आहे तरी देखील मी थोडस खरसरली सांगायचा प्रयत्न करेन. पण हे मॉडेल जर तुम्ही डोक्यात ठेवलं, जे देशपांडे सरांनी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, आणि हे प्रॅक्टिकल मॉडेल आहे, तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक मेथड ही तुम्हाला वेगळी वाटणार नाही. मेथड ही लक्षात यायला लागेल. उदाहरणार्थ, ओके, हे दिलेलं आहे की एक प्रोसेस आहे की ज्याच्यामुळे परफॉर्मन्सचा प्रोग्रेस पाहायला जातो एम्प्लॉईचा ऑन अ गिवन जॉब, एक विशिष्ट जॉबवर, आणि त्याची फ्युचर डेव्हलपमेंट लक्षात घेतात. परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे असं नव्हे वर्षामध्ये काय काम केले आणि त्याचं इव्हॅल्युएशन करणं. नो, परफॉर्मन्स अप्रायझलचा अर्थ असाही होतो की भविष्यामध्ये त्याची जी हे आहे भविष्यामध्ये ती डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्याची प्रोसेस काय, जसं आपण बघितलं आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये स्टँडर्ड सेट केले गेले होते. क्रायटेरिया 8, आणि त्या प्रत्येक क्रायटेरियामध्ये स्टँडर्ड होते. ते स्टँडर्ड्स एम्प्लॉईला वर्षाच्या सुरुवातीला सांगितले गेले होते.
त्याच्या हे स्टँडर्ड वर्षाच्या सुरुवातीला कम्युनिकेट केले होते. मग ते स्टँडर्ड आपण मेजर केले. मेजर म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, काहीतरी वेटेज द्यायचं प्रत्येक स्टँडर्डला आणि ओव्हरऑल मग परफॉर्मन्स चेक करायचा आणि नंतर त्याचे जे रिझल्ट आहेत ते डिस्कस करणं, फीडबॅक करणं, रिपोर्ट लिहिणं आणि डिस्कस करणं आणि मग ह्या स्टँडर्ड्स मध्ये जर काही करेक्शन्स असतील तर करणं. तर करेक्शन्स युजली कुठले येतात? कामाचे जे क्रायटेरिया पहिले आपण म्हटले, ऍस्पेक्ट सांगितले 8, त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं किंवा कामाच्या सब कंपोनेंटमध्ये, म्हणजे बाबा एवढं एवढं तुम्हाला अचीव्ह करावं लागेल याच्यामध्ये. जर प्रॉब्लेमॅटिक एरिया असेल तर ते कसा कंट्रोलमध्ये आणतात किंवा ग्रोथवाला असेल, बिझनेस रिलेटेड असेल तर त्याचे स्टँडर्ड देखील चेंज केले जाऊ शकतात. तर हे म्हणजे थोडक्यात काय, परफॉर्मन्स अप्रायझलचा अर्थ असा नव्हे की फार पूर्वी आपण एक प्रोफॉर्मा बनवून ठेवलाय आणि दरवर्षी त्या प्रोफॉर्मामध्ये आपण एम्प्लॉई कडनं भरून देतो. हे चुकीची पद्धत आहे. खरी पद्धत कुठली आहे, जी आपण आता चर्चा केली. हे स्टँडर्ड्स दरवर्षी रिवाइज व्हायला पाहिजेत. दरवर्षी नाही झाले तर 3 वर्षात एकदा तरी हे स्टँडर्ड जे आहे ते रिवाइज होणं गरजेचं आहे. ओके, तर परफॉर्मन्स स्टँडर्ड्स आपण बघितले कशा रीतीने सेट केले जातात. क्रायटेरिया पण बघितला आपण, त्याचा 8 इंडिकेटर्स होते आणि त्याच्यामध्ये त्यांचं कुठल्या कुठल्या आपल्याला अचिव्हमेंट पाहिजेत हे आपण लिहिलं होतं. त्यांना आपण वेटेज दिलं. हे परफॉर्मन्स स्टँडर्ड्स. कम्युनिकेटिंग स्टँडर्ड्स म्हणजे वर्षाच्या सुरुवाती ते स्टँडर्ड सांगणे जे परफॉर्म मध्ये आपण बघितले. आणि मेजरिंग ऍक्च्युअल स्टँडर्ड. एकदा जर आपण त्याला वेटेज दिलं किंवा मार्क्स दिले त्या स्टँडर्ड्सना तर आपोआपच ते स्टँडर्ड्स मेजर करता येतात आणि मग ऍक्च्युअल म्हणजे स्टँडर्ड आपण जर दिले आणि ऍक्च्युअल जे एम्प्लॉईने मिळवले त्याचं कंपॅरिझन पण करता येतं. त्यानंतर हे जे आहे डिस्कस करणं गरजेचं आहे एम्प्लॉई बरोबर आणि करेक्टिव्ह ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे. करेक्टिव्ह म्हणजे जर एम्प्लॉई ट्रेनिंग मध्ये कमी पडत असेल, कोचिंग गरजेची आहे, काउन्सिलिंग गरजेची आहे, ऍडवाइस गरजेचं आहे किंवा त्याला काही रिफ्रेश करणं नॉलेज गरजेचं आहे, तर हे सगळं देणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये, मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये नेहमी एक ट्रेनिंगसाठी वेगळं डिपार्टमेंट क्रिएट केलं जातं. परफॉर्मन्स अप्रायझल करण्यासाठी वेगळं डिपार्टमेंट असतं. तर हे ह्या मेथड्स आहेत. ओके, आता जसं पहिली मेथड काय, ट्रॅडिशनल मेथड्स पूर्वीच्या, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट होता. कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट म्हणजे एम्प्लॉई कडनं त्याचा जो कामाचा भाग आहे तो भरून घेतला जातो आणि मग वरचा जो रिपोर्टिंग ऑफिसर आहे किंवा रिव्ह्यूइंग ऑफिसर आहे म्हणजे त्यांची जे साहेब आहेत ते साहेब जे आहे ते त्याच्यावर आपले रिमार्क लिहितात आणि ते कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं, सांगितलं जात नाही एम्प्लॉईला. त्याला कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट म्हणतात. एसे मेथड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एम्प्लॉई हा स्वतःहून जे काम केलंय ते लिहून देतो, त्याला आठवतं त्यानुसार, त्याला प्रोफॉर्मा नसतो, तो स्वतः लिहून देतो आणि त्यानुसार ते चर्चा केली जाते. स्ट्रेट रँकिंग मेथड. स्ट्रेट रँकिंग मेथड म्हणजे की जसं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक कामाच्या ऍस्पेक्टला सेम मार्क्स द्यायचे. जसं आपण आता बघितलं 12 क्रायटेरियाज होते, प्रत्येकाला 12 मार्क द्यायचे, त्याला स्ट्रेट रँकिंग म्हणतात. पेड कंपॅरिझन. पेड कंपॅरिझन म्हणजे आपण विशिष्ट असं वेटेज द्यायचं, काही ठिकाणी वेटेज हे कमी करायचं, काही ठिकाणी वाढवायचं. ओके, समजा इथं आपण 12 मार्क दिले होते मगाच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेट रँकिंग मेथड मध्ये. ओके, 108 क्रायटेरिया म्हणून 12 मार्क दिले आपण, 12 किंवा थोडंसं जास्त 100 होण्यासाठी, त्याला स्ट्रेट रँकिंग मेथड म्हणतात. पेड कंपॅरिझन मेथड जी आहे ती पेअर कंपॅरिझन मेजर म्हणजे त्याच ऍस्पेक्टच्या विशिष्ट ह्याला थोडस एक दुसऱ्याची जो संबंध आहे, उदाहरणार्थ एनपीएचा ओव्हरड्यूशी संबंध आहे, डिपॉझिटचा कॉस्ट ऑफ डिपॉझिटचा संबंध आहे, तर ते एकत्र केलं जातं, त्याला पेड कंपॅरिझन म्हणतात आणि त्याचं कंपॅरिझन केलं जातं. त्याच्यानंतर फोर्स डिस्ट्रीब्युशन. फोर्स डिस्ट्रीब्युशनचा अर्थ, फोर्स डिस्ट्रीब्युशन म्हणजे मी जसं सांगितलं काही एरियामध्ये, काही क्रायटेरियामध्ये थोडंसं वाढीव वेटेज द्यायचं. जसं मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण कॉस्ट ऑफ डिपॉझिटला महत्व दिलं, त्यानंतर मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण कॉस्ट ऑफ डिपॉझिटला महत्व दिलं आणि एनपीए ला महत्व दिलं, कमर्शियल क्रेडिटला महत्व दिलं, तर तिथं फोर्स्ड डिस्ट्रीब्युशन मॉडेल असं म्हणतात. ग्राफिक रेटिंग स्केल जो असतो ना, तो ग्राफिक रेटिंग स्केल म्हणजे प्रत्येकाने दिलेले रेटिंग जे असतं, खूप जास्त एम्प्लॉईज असतात ना त्यावेळेला हे ग्राफिक रेटिंग स्केल दिलं जातं. म्हणजे त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो ग्राफवर प्रेझेंट केला जातो आणि मग बघितलं जातं की कुठला एम्प्लॉई हा खूप चांगला परफॉर्म केलंय, कुठला ग्रुप ऑफ एम्प्लॉई चांगला परफॉर्म केलाय, कुठला ग्रुप ऑफ एम्प्लॉई कमी परफॉर्म केलाय, हे स्केलिंग केलं जातं. कारण त्यांना काय होतं, त्यांच्या प्रोजेक्टच्या योग्यतेनुसार लोक आहेत की नाही हे चेक करायचं असतं. त्यामुळे ग्राफिक रेटिंग स्केल वापरला जातो. आणि चेकलिस्ट मेथड याचा अर्थ असतो की काम जे करायचं असतं ह्या कामाची चेकलिस्ट बनवली जाते. थोडक्यात आपण जे 8 एरिया बघितले ना त्याची चेकलिस्ट बनवायची आणि मग बघायचं की या चेकलिस्ट नुसार कुठलं कुठलं काम एम्प्लॉईने केलेलं आहे. तर ह्या साधारणतः परफॉर्मन्स अप्रायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्या मी तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगितल्या.
याची पीपीटी पण मी तुम्हाला देतोय. ओके, कधी कधी ग्रुप अप्रायझल पण होतं. ग्रुप अप्रायझल मध्ये समजा ब्रांच मध्ये एक 5 क्लार्क आहोत आपण, आणि ह्या 5 क्लार्कचं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स रिपोर्ट मध्ये परफॉर्मन्स घ्यायचा, आणि त्यानंतर त्या ब्रांच मधल्या इतर 4 लोकांनी सांगायचं की हा आउटस्टँडिंग आहे का, ऍव्हरेज आहे का, गुड आहे का, बिलो ऍव्हरेज आहे. असंही होतं. हे यासाठी गरजेचं असतं कारण ह्याच्याद्वारे आपल्याला ग्रुप फॉर्मेशन करणं बरं पडतं. टीम फॉर्मेशन करण्यासाठी हे अप्रायझल महत्वाचं आहे. कारण लोक जेव्हा एकत्रित काम करत असतात ना, त्यावेळेला त्यांचं दुसऱ्याविषयीचं काय ओपिनियन आहे, कामाच्या संदर्भात काय ओपिनियन आहे हे महत्वाचं आहे. इतर बाबी महत्वाच्या नसतात. फील्ड रिव्ह्यू मेथड्स, दीज आर वेल. ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, असेसमेंट सेंटर हा खूप महत्वाचा मेथड आहे. असेसमेंट सेंटर म्हणजे बऱ्याच ठिकाणी परफॉर्मन्स अप्रायझल करण्यासाठी एक त्याचं स्वतःचं असं सब ऑफिस असतं, त्याला असेसमेंट सेंटर असं म्हणतात. हे असेसमेंट सेंटर हे गरजेचं असतं कारण एकाच ठिकाणी परफॉर्मन्स असेस केला जातो सर्व एम्प्लॉईचा, आणि मग हे ठरवलं जातं की कुठल्या एम्प्लॉईला ट्रेनिंगची गरज आहे, कुठल्या एम्प्लॉईला प्रोजेक्ट चेंज करून देणं गरजेचं आहे, कुठल्या एरियाला कुठल्या एम्प्लॉईला ट्रेनिंगची गरज आहे, मेंटॉरिंगची गरज आहे. हे सगळं करण्यासाठी हे केलं जातं. तुमच्यासाठी बाकीचे एवढे महत्वाचे नाहीयेत, असेसमेंट सेंटर हे महत्वाचं आहे. ओके, तर हे आपण आता चर्चेमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, असेसमेंट सेंटरचे ऍडव्हान्टेज कुठले आहेत काय ते. ओके, हे पुढची जे बार्स आहे म्हणजे बिहेवियरल अँकर्ड रेटिंग स्केल, हे तेवढं तुमच्यासाठी महत्वाचे नाही. तर इथं जे आहे ना, जसं मी तुम्हाला मगाच्या एक्झाम्पलवरून सांगितलं, आउटस्टँडिंग, सॅटिस्फॅक्टरी, गुड, अशा पद्धतीने हे केलं जातं. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह याचा अर्थ असा होतो की एक काही विशिष्ट असं इश्यू असेल तर ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेऊन जे परफॉर्मन्स अप्रायझल केलं जातं त्याला एमबीओ म्हणतात. आता एक लक्षात घ्या, मगाच्या एक्झाम्पल मध्ये जसं आपण पाहिलं की बँकेला लक्षात येतं की या ब्रांचद्वारे एनपीए कंट्रोल होणं गरजेचं आहे, या ब्रांचद्वारे कमर्शियल क्रेडिट वाढवायचं आहे. एक उदाहरण सांगितलं, जिथे एनपीए जास्त आहेत तिथे कमर्शियल क्रेडिट वाढवून उपयोगाचं नाहीये, प्रॉब्लेम मध्ये यायची शक्यता आहे. ह्या ब्रांचची कॉस्ट ऑफ डिपॉझिट वाढवायची. तर आपण काय करतोय, ऑब्जेक्टिव्हिटी ठेवतोय. 8 जे क्रायटेरिया आपण चर्चा केले बँक ऑफ ब्रांच मॅनेजरसाठीचे, पैकी आपण डोक्यात ठेवतोय की बाबा हे 3 क्रायटेरिया खूप महत्वाचे आहेत की एनपीए कंट्रोलमध्ये पाहिजे, कॉस्ट ऑफ डिपॉझिट कंट्रोलमध्ये पाहिजे, समजा कमर्शियल क्रेडिट इम्पॉर्टंट असं वाटत असेल ते महत्वाचं आहे. ह्याचा अर्थ काय, आपण ऑब्जेक्टिव्ह ठेवतोय त्या एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सची, त्याला मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतात. आणि हे अप्रायझल इंटरव्ह्यू जो आहे तो एक प्रकार असतो. कधी कधी पूर्ण एम्प्लॉईज कडनं पण फीडबॅक घेतला जातो. ब्रांच मध्ये काम करत असेल तर फक्त ब्रांच कडनंच घ्यायचं असं नव्हे, तर 360 डिग्री अप्रायझल म्हणतात. 360 डिग्री अप्रायझल म्हणजे एखादा ब्रांच मध्ये काम करणारा जर क्लार्क असेल तर त्याचा अप्रायझल हे त्याच्या ब्रांच मॅनेजरनी करायचं. त्याचा अप्रायझल त्याच्या ऑफिसमध्ये असणारे जे पिअर ग्रुप आहे, पिअर ग्रुप म्हणजे त्यासोबत असणारे जे इतर लोक आहेत त्यांनी करायचं. त्यानंतर त्याचे जे कस्टमर्स आहेत त्यांनी करायचं. अशा रीतीने प्रत्येक जो त्याच्याशी संबंधित आहे ह्यांच्याकडनं जेव्हा अप्रायझल होतं तेव्हा त्याला 360 डिग्री अप्रायझल असं म्हणतात. ओके, इट्स ओके, हे सगळं आपण चर्चा केलेली. सेल्फ अप्रायझल हे मी तुम्हाला सांगितलंय. सुपिरियर अप्रायझल मगाच्या फॉर्मॅटमध्ये जे बघितलं की ऑफिसर स्वतः पण लिहितो अप्रायझल रिपोर्ट, रिव्हिंग ऑफिसर पण लिहितो, रिपोर्टिंग ऑफिसर पण लिहितो, त्या फॉर्मॅटमध्ये जे बघितलं आपण. तर सुपिरियरचं अप्रायझल, त्याचं सेल्फ अप्रायझल, सुपिरियर अप्रायझल. सबऑर्डिनेट अप्रायझल म्हणजे खालच्या लोकांनी अप्रायझल करणं. पीयर अप्रायझल म्हणजे आपल्याबरोबर जे इतर लोक ब्रांचमध्ये काम करतायत त्यांनी अप्रायझल करणं. टीम अप्रायझल म्हणजे एका प्रोजेक्टवर समजा लोन डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये 3 लोक काम करतायत, त्या 3 लोकांनी मिळून प्रत्येकाचं अप्रायझल करणं. हे असे त्याचे वेगवेगळे पद्धती आहेत. ओके, ज्या मी तुम्हाला थेअरी मॉडेल्स तर हे सगळे देतो कारण एवढं डिटेलमध्ये मला वाटतं की फार तुम्हाला गरजेचं नाही आहे. ओके, तर आतापर्यंत आपण जे आहे ते परफॉर्मन्स अप्रायझल हा विषय घेतलेला आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे का परफॉर्मन्स अप्रायझल विषयी? नाही. अजून फीडबॅक इतर कोणी की ज्यांना वाटतं की परफॉर्मन्स अप्रायझल विषयी काही प्रश्न विचारावेत? कामाचं मूल्यमापन, नसेल हे लक्षात आला का टॉपिक? हा टॉपिक तुमच्या भविष्यासाठी महत्वाचा आहे मित्र. मला नाही माहिती की तुमच्यापैकी किती लोकांनी हा क्लास अटेंड केलाय किंवा सिरियसली बघितलंय. शेवटी तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या हॅलो सर. वर्षाच्या शेवटी सर बोलायचं होतं, ते पीपीटी आहे ना HRM फॉर एज्युकेशन पार्टिसिपेट,
देईन मी तुम्हाला. हा तेवढी हा पण ते आता का स्क्रोल होत नव्हते, म्हणजे आम्ही पाहत होतो आपण खाली खाली जात होतो पण ते टॉपिकच फक्त वर दिसत होतं. मग ते मला परत पाठवायला सांगा. हा आम्हाला पाठवले म्हणजे सर्वांनाच फायदा होईल. 7 सेशन झालेत ना आपले, म्हणजे आधीचे 4 आणि हे 2, त्या प्रत्येकाची पीपीटी आहे ती मी तुम्हाला शेअर करतो. कवडे सरांना देईन मी, कवडे सरांना, आणि ते तुम्हाला सर्क्युलेट करतो. ठीक आहे, ठीक आहे. हा ओके सर. ओके, आता पुढे ऐका. हा जे परफॉर्मन्स अप्रायझल तुमच्या दृष्टीने का महत्वाचं आहे, टेक्निक तुम्ही आता पाहिजे. पहिलं असं की प्रत्येक वर्षाच्या शेवटी जे रेग्युलर एम्प्लॉईज असतात त्यांचा परफॉर्मन्स अप्रायझल केला जातो. ते जे रिपोर्ट्स असतात ते त्यांच्या फाईलमध्ये ठेवले जातात. होतं काय की ज्या वेळेला तुमचा परफॉर्मन्स, याचे कन्सिक्वेन्सेस काय लक्षात घ्या. पहिलं तर असं की जेव्हा तुम्ही प्रमोशनसाठी ड्यू होता त्यावेळेला तुमचे हे मागचे परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट काढून बघितले जातात. हे मेरिट कम सिनियरिटी ज्याला म्हणतात ना, ते त्याच्यामध्ये हे येतं की तुमचे परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट पाहिले जातात. तुम्ही प्रमोशनच्या टेस्टला बसलात आणि चांगले मार्क घेतले, परंतु तुमचा परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट जर नीट नसतील तरी देखील थांबावं लागतं. कारण दोन्ही महत्वाचे आहेत. तुम्ही म्हणजे डायरेक्ट प्रमोशन टेस्टसाठी बसलात, प्रमोशन टेस्टमध्ये मार्क घेतले, परंतु तुमचा अप्रायझल जर नीट नसेल, मागच्या 5-7 वर्षाचे परफॉर्मन्स रिपोर्ट जर नीट नसतील तर प्रमोशन होत नाही. चौथं महत्वाचं म्हणजे कन्सिस्टंटली एखाद्या एम्प्लॉईचं परफॉर्मन्स रिपोर्ट हे गेल्या 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्षामध्ये हे जर निगेटिव्ह येत असतील तर मॅनेजमेंटला ऑथॉरिटी असते की ते कंपल्सरी रिटायरमेंट करू शकतात, टर्मिनेट करू शकतात, एन्क्वायरीज बसवू शकतात. लक्षात घ्या. आणि त्यामुळं हा जो टॉपिक आहे हा तुमच्यासाठी अत्यंतिक महत्वाचा आहे. मी जे बोलतोय ते लक्षात येतं. हा टॉपिक आपल्याला यासाठी महत्वाचा आहे की 1 वर्षाचं झाल्यानंतर जे परफॉर्मन्स अप्रायझल होतं त्याच्या बेसिसवरच तुम्हाला इन्क्रीमेंट दिली जात असतं. आणि दुसरं असं की इन्क्रीमेंट मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रमोशनला ड्यू होता त्यावेळेला प्रमोशनला ड्यू होत असताना हे तुमचे मागचे परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट किंवा सीआर तुम्ही जे म्हणतात ते बघितले जातात. ते जर सीआर चांगले असतील तरच प्रमोशन दिलं जातं. हे सीआर कन्सिस्टंटली जर चुकीचे असतील, म्हणजे खराब असतील, तर अशा वेळेला तुमचं म्हणजे सिरियस कॉन्सिक्वेन्सेस त्याचे असे होऊ शकतात की एम्प्लॉईला टर्मिनेट केलं जाऊ शकतं किंवा त्याला व्हॉलंटरी रिटायरमेंट दिली जाऊ शकते, त्याला कंपल्सरी रिटायरमेंट दिली जाऊ शकते. अशा पद्धतीच्या काही बाबी असल्यामुळं तुमच्यासाठी हा टॉपिक महत्वाचा असं मी तुम्हाला म्हटलं. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अजूनही 2-3 मिनिटं वेळ देतो तुम्हाला. हा टॉपिक तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला हा टॉपिक एक एक्झरसाइज घेऊन शिकवलाय. तर काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नाहीतर मी पुढच्या टॉपिक कडे निघतो. काही प्रश्न आहेत का? नाही सर. शिकवलेलं समजतं का? हो सर. शिकवलेलं समजतं का? 1-2 लोक तरी हो म्हणा. हो सर. हो सर. ओके, तर मग आपण पुढचा टॉपिक बघूया, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. मित्रो, जो मागचा टॉपिक मी शिकवलाय ना त्याच्यामध्ये कधी माणसाला समजतं माहितीये का की ज्या वेळेला तो प्रॉब्लेम मध्ये येतो, त्याला असं वाटतं की बँक माझ्याबरोबर किंवा माझी ऑर्गनायझेशन अशी का वागते. याचं मेन कारण आहे परफॉर्मन्स अप्रायझल. आणि त्यामुळं तो टॉपिक तुमच्या सर्वांनी, मी पीपीटी देतोय तुम्हाला, एक्झरसाइज दिलेला आहे, याची व्हिडिओ लिंक घेऊन देखील पहा. याचे मेथड काय आहे त्या तुम्हाला HDCM परीक्षेसाठी महत्वाचे आहे. पण भविष्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स रिटेन करणं हे खूप गरजेचं असतं. कारण रेकॉर्डमध्ये हा परफॉर्मन्स जर निगेटिव्ह झाला आणि सतत होत राहिला काही कालावधीसाठी, काही वर्षासाठी, तर मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस ठीक होत नाही. प्रमोशन ड्यू असतं पण दिलं जात नाही, मग ते लेबर कोर्टात ते जातात, मग तिथं सांगितलं जातं की साहेबाचं असं आहे तसं आहे, किंवा त्याला कंपल्सरी रिटायरमेंट दिलं जातं. कंपल्सरी रिटायरमेंट होऊ शकते, व्हॉलंटरी रिटायरमेंट होऊ शकते, काय होऊ शकतं. आणि त्यामुळे तो टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचा होता. आपण आता ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हा विषय बघूया, कारण तुमच्या सिलेबसमध्ये हा विषय आहे. ट्रेनिंगचा अर्थ काय होतो? ट्रेनिंगचा अर्थ बेसिकली ट्रेनिंग आणि एज्युकेशन मध्ये थोडा फरक आहे. मूलभूत फरक असा आहे की ट्रेनिंग हे बेसिकली जॉबचा परफॉर्मन्स, ॲडिक्वेट परफॉर्मन्स आणि व्यवस्थित परफॉर्मन्स देण्यासाठी होत असतो. म्हणजे एखादा कर्मचारी जो काम करतो, हा कर्मचारी काम करत असताना त्याच्या परफॉर्मन्स मध्ये कमी व्हायला नको, तर परफॉर्मन्स मध्ये कमी पण यायला नको. तर कमी पण जर येत असेल त्याच्या परफॉर्मन्स मध्ये की ज्याचा संबंध, समजा त्याला असणारं ज्ञान अपुरं पडतंय, त्याला असणारं स्किल किंवा कौशल्य अपुरं पडतंय,
किंवा त्याचं ओव्हरऑल कामाकडे पाहायचा दृष्टिकोनच चुकीचा आहे, ऍटिट्यूड म्हणतात त्याला. ओके, हा जर अप्रोप्रिएट नसेल तर ट्रेनिंग एक असं माध्यम आहे ज्याच्याद्वारे त्या वेळेला ज्या नॉलेजमध्ये डेफिसिट आहे, त्याच्याकडे कमी आहे, जे स्किल त्याच्याकडे नाही आहे, जे ऍटिट्यूड त्याच्याकडे बिहेव्हिअरल जे ऍटिट्यूड आहे ते अप्रोप्रिएट नाही आहे, ते ठीक नाही आहे, हे द्यायचा प्रयत्न ट्रेनिंगच्या माध्यमातून केला. आणि त्यासाठी हे जे नॉलेज स्किल द्यायचे, ऍटिट्यूड अप्रोप्रिएट ऍटिट्यूड बनवण्यासाठी जे प्रयास करायचे, या प्रयासांनाच ट्रेनिंग असं म्हटलं जातं. या ट्रेनिंग मध्ये एक विशिष्ट अशी मेथड असते, त्याला डिझाईन ऑफ ट्रेनिंग असं म्हणतात. ट्रेनिंग हे असं नाहीये की एखादा विषय वाटला म्हणून तो आपल्याला शिकवला, असं नाहीये. तर पहिल्यांदा काय केलं जातं की पाहिलं जातं की ह्या एम्प्लॉईचं काम करत असताना त्याच्या परफॉर्मन्स मध्ये गॅप्स कुठे येत आहेत. मग पाहिलं जातं की हे गॅप्स कशामुळे येत आहेत, की नॉलेजमुळे येत आहेत, स्किलमुळे येत आहेत काय. लक्षात आलं की हे जे गॅप्स आहेत ते काही प्रमाणात नॉलेजमुळं, काही प्रमाणात स्किलमुळं, काही प्रमाणात ऍटिट्यूडमुळं हे येत आहेत. तर अशा वेळेला नॉलेज रिलेटेड टॉपिक, स्किल रिलेटेड एरियाज आणि ऍटिट्यूड चेंज करण्याच्या दृष्टिकोनातून काही एरियाज आयडेंटिफाय केले जातात. आता उदाहरणार्थ एखादा असेट लायबिलिटी मॅनेजमेंटचं स्टेटमेंट बनवतोय, तर त्याला बेसिकली असेट अँड लायबिलिटी म्हणजे काय माहिती पाहिजे, बॅलन्स शीट माहिती पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट माहिती पाहिजे, हे बनतं कसं आहे माहिती पाहिजे. आणि त्यामुळे हे नॉलेज इनपुट जे आहेत ना ते कसे आहेत हे सांगितलं जातं. स्किल इनपुट, इंटरप्रिटेशन ऑफ बॅलन्स शीट हे आहे, येतं का त्यांना म्हटलं जातं. त्याला फरक समजतो का ऍसेटचा लायबिलिटीचा, त्यानंतर एक दुसऱ्यावर डिपेंडन्स कसं आहे. एक मी जुजबी एक्झाम्पल देतो तुम्हाला. तर हे नॉलेजची डिफिशियन्सी जिथं आहे तिथं ती द्यायला प्रयत्न त्यांना केला जातो. आणि स्किल त्या दृष्टिकोनातून जे स्किल आहे, उदाहरणार्थ असेट लायबिलिटी मॅनेजमेंट समजा तो कॉम्प्युटरवर करतोय, तर सॉफ्टवेअरचा हेल्प कसा घ्यायचा असेट लायबिलिटी मॅनेजमेंटचे स्टेटमेंट बनवण्यासाठी, अनालिसिस करण्यासाठी, त्याचा उपयोग करण्यासाठी हे शिकवलं जातं. त्याचा अर्थ स्किल झालं. आणि ऍटिट्यूड म्हणजे की जसं जसं तो लर्न करायला लागतो तसं तसं त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो की मी हे व्यवस्थित करू शकतो. तर हे 3 एरिया जे आहेत ते नॉलेज, स्किल आणि ऍटिट्यूड इम्बाईब करायचा प्रयत्न केला जातो. आणि ह्याच्यामुळे काय होतं, हे जेव्हा एका लर्निंगच्या प्रोसेसमधनं दिलं जातं आणि ते करण्या अगोदर नॉलेज, स्किल, ऍटिट्यूडचे गॅप, त्यानुसार कुठला कुठला टॉपिक आपल्याला त्याला शिकवायचं हे ठरवायचं. नंतर त्याची डिझाईन बनवलं जाते. ट्रेनिंग डिझाईनचा अर्थ काय की या ट्रेनिंग मध्ये कुठले कुठले रादर विषय शिकवले जातील, टॉपिक शिकवले जातील, सब टॉपिक शिकवले जातील, त्याची सिक्वेन्सिंग कशी असेल, त्याचं लिटरेचर कसं डेव्हलप करायचं, त्याला तो विषय शिकवणारा कुठला ट्रेनर आहे, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला मेथड कुठली वापरली जाईल ट्रेनिंगची, की लेक्चर कम डिस्कशन असेल का, की गेम्स कुठले असतील, किंवा काही पर्सनॅलिटी टेस्ट असतील का, काही क्विझेस असतील का, हे सगळं डिसाईड केलं जातं. आणि त्यामुळं प्रत्येक टॉपिक शिकवत असताना कुठली तरी मेथड घेतली जाते. जसं देशपांडे सरांनी तुम्हाला आज परफॉर्मन्स अप्रायझल शिकवत असताना एक छोटीशी केस घेतली आणि त्या केसच्या माध्यमातून हे समजावायचा प्रयत्न केला. तर प्रत्येक टॉपिक कसा शिकवावा ह्याची एक मेथड बनवली जाते. त्यानंतर ट्रेनिंग कुठं कंडक्ट करायचं, कधी कंडक्ट करायचं, टेस्ट त्याच्यामध्ये घ्यायच्या का, मध्ये मध्ये टेस्ट घ्यायच्या का सेशन चालू असताना, की प्रोग्राम झाल्यानंतरच घ्यायच्या, ट्रेनिंगचा फीडबॅक कसा घ्यायचा प्रोग्राम झाल्यानंतर, तसंच प्रोग्राम संपल्यानंतर जेव्हा ट्रेनी हा काम करायला जातो त्यावेळेला साधारणतः 2-3 महिन्याच्या पिरियड नंतर जे आपण त्याला शिकवलंय ते किती कामामध्ये आलंय ह्याचं माहिती करून घेणं, त्याला फीडबॅक असं म्हटलं जातं, इव्हॅल्युएशन म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये जर असं आढळलं की नाही अजून हे ना अजून वेगळ्या पद्धतीने शिकवणं हे गरजेचं आहे, तर परत त्याची ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये बदल केला जातो. म्हणजे तिथं जी डिफिशियन्सी आढळली आहे नॉलेजमध्ये, ऍटिट्यूडमध्ये, बिहेवियरमध्ये, हे पूर्ण करायचा प्रयत्न केला जातो. तर म्हणजे थोडक्यात काय, हा एक असा प्रयास आहे, ट्रेनिंग हा एक असा प्रयास आहे की ज्याच्याद्वारे व्यक्तीचं नॉलेज, स्किल, ऍटिट्यूड मध्ये बदल केला जातो त्याच्या जॉबचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि ह्याच्यासाठी जी प्रक्रिया अवलंबली जाते त्याला ट्रेनिंग म्हटलं जातं. आणि हे जे ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग निश्चित प्रमाणात एखाद्या सिस्टमॅटिक अप्रोच करावं लागतं. सिस्टमॅटिक ट्रेनिंग डिझाईन असं त्याला म्हणतात, ट्रेनिंग डिझाईन SIT. सिस्टमॅटिक ट्रेनिंग डिझाईन जे आहे STS, हे सिस्टमॅटिक ट्रेनिंग डिझाईन बनवलं जातं ज्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की नॉलेज मधले गॅप, स्किल मधले गॅप आणि बिहेवियर, ऍटिट्यूड मधले गॅप शोधले जातात. मग ठरवलं जातं की बाबा काय शिकवायचं आपल्याला, त्याला म्हटलं जातं ऑब्जेक्टिव्ह.
ऑब्जेक्टिव्हचा अर्थ काय की बाबा अल्टिमेटली ट्रेनी जो आहे किंवा माझे जे कर्मचारी ट्रेनिंगमध्ये येणार आहेत त्यांच्याकडनं लर्निंग आउटकम मला काय पाहिजे, काय त्यांनी त्यामधनं शिकायला पाहिजे हे अगोदरच समजून घेतलं जातं. त्यानुसार त्या ट्रेनिंग प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्ह डिसाईड होतात. लर्निंग आउटकम्स म्हणजे काय शिकले ह्याचे आउटकम्स मला काय अपेक्षित आहेत हे डिसाईड होतं. त्यानंतर त्या पद्धतीने विषय निवडले जातात, टॉपिक सब टॉपिक निवडले जातात, ट्रेनर्स निवडले जातात, लिटरेचर डेव्हलप केलं जातं, शेड्यूल बनवलं जातं, टॉपिकची सिक्वेन्सिंग केली जाते, कुठं ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करायचा हे मी परत रिपीट करतोय कारण हे अत्यंतिक महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याकडे कोऑपरेटिव्ह मध्ये ट्रेनिंग द्यायचं आहे म्हणजे आपले 2 दिवस 3 दिवस जो विषय वाटतो त्याच्यावर ॲडॉक पद्धतीने आपण ट्रेनिंग देतो. तर असं नसतं चालत. ट्रेनिंग इज अ प्रोसेस की जे कन्सिस्टंटली व्हायला पाहिजे. डेव्हलपमेंटचा अर्थ काय? डेव्हलपमेंटचा अर्थ असा की ज्या व्यक्तीला नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड बदलाबद्दल आपण ते दिलेलं आहे आणि ते सगळं त्यांनी अंगीकारलेलं आहे आणि त्यामुळे ते अंगीकार करून त्याचा जॉबचा परफॉर्मन्स तर वाढलेला आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं विजडम क्रिएट झालं. एक अशी वेगळी अनुभूती त्याच्यामध्ये आली की त्याला वाटतं की हे मी काम करू शकतो, मी हे करण्यासाठी कॉम्पिटंट आहे आणि ह्याच्यासाठी जी सततची प्रक्रिया ही संस्थेद्वारे आणि त्या व्यक्तीद्वारे केली जात असते. त्याचबरोबर त्यांच्यासारखे जे इतर त्यांचे जे कलिग्स आहेत ते व्यक्तिगत स्तरावर, सांघिक स्तरावर असं जे अक्वायर करतात आणि कन्सिस्टंटली हे नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड मिळवून त्यांचं जे विजडम डेव्हलप होतं त्याला कलेक्टिव्ह विजडम असं म्हणतात. तर इंडिव्हिज्युअल विजडम, कलेक्टिव्ह विजडम जेव्हा डेव्हलप होतं आणि ही जी प्रक्रिया निरंतर चालू ठेवली जाते त्याच्यामधनं जी डेव्हलपमेंट होते त्याला खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट असं म्हणतात. म्हणजे लोकांचं विजडम डेव्हलप व्हायला पाहिजे एकत्रित, व्यक्तिगतरित्या आणि एकत्रितरित्या, की आपल्याला कॉम्पिटन्स क्रिएट करायचंय, नवीन नवीन लर्न करायचंय, त्यासाठी मी सतत प्रयास करणार आहे. हे जे विजडम आहे, हे जे प्रयास आहेत, हे प्रयासच एक टप्प्यामध्ये गेल्यानंतर सततच्या प्रयत्नामुळे त्याच्यामुळे डेव्हलपमेंट होत असते. पण ही डेव्हलपमेंट कधी होईल? जर सतत प्रयास केले, सतत प्रयास करून त्यांचा जर विजडम डेव्हलप झाला तरच ही डेव्हलपमेंट होऊ शकते. तर या टॉपिक विषयी थोडक्यात मी तुम्हाला पुढच्या 15 मिनिटांमध्ये समजून सांगायचा प्रयत्न करतो. लिटरेचर खूप मोठं आहे, परंतु काही महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते मी कव्हर करतो. बाकी तुम्ही हे जे पीपीटीज मी दिले आहेत, म्हणजे देशपांडे सर जेव्हा सुरुवातीला तुम्हाला सांगतात ना, हे जर तुम्ही आत्मसात केलं तर पुढचं जे नॉलेज आहे ते समजणं खूप अवघड जातं. जेव्हा आपण सहकार्यतेचा विचार करतो त्यावेळेला ट्रेनिंगचा जो संबंध आहे ना, एज्युकेशन किंवा ट्रेनिंगचा संबंध हा मेंबर लेवलवर येतो. फक्त बोर्ड ऑफ मेंबर नाही तर मेंबर लेवलवर येतो. ओके, मेंबर आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर या दोन्ही लेवलवर एज्युकेशन किंवा ट्रेनिंगचा संबंध येतो. पॉप्युलरली आपण ह्याला एज्युकेशन असं म्हणतो मेंबरसाठी, बोर्ड ऑफ डायरेक्टरसाठी आणि इतरांसाठी ट्रेनिंग असं म्हणतो. ओके, तर पहिला भाग आहे मेंबर एज्युकेशन. तर जे सदस्य आहेत आपलं ह्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं असतं, एज्युकेशन देणं गरजेचं आहे. म्हणजे काय की समजा मी ऊस उत्पादक आहे तर मला हे माहिती पाहिजे की ऊसाचं उत्पादन कसं करायचं, यील्ड कशी वाढवायची, रिकव्हरी कशी चांगली मिळू शकेल आपल्याला, त्यानंतर पाण्याचं नियोजन, पिण्याचं नियोजन, पेस्टिसाइडचं नियोजन, फर्टिलायझरचं नियोजन, हे सगळं आपल्याला बेसिक लेवलवर त्याला शिकवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हा सदस्य मग चांगलं शुगर केन ग्रो करेल, हळूहळू त्याचा यील्ड म्हणजे त्याचं एकरेज वाढेल. हे एज्युकेशन. आणि सांघिक राहणं, ही माझी सोसायटी आहे, हे माझ्या सोसायटीचा मी मेंबर आहे, मी त्याचा ओनर आहे, त्यामुळे मला पार्टिसिपेट करायला हवं. शुगर केन जो द्यायचा आहे तो माझ्या सोसायटीलाच मी द्यायला हवा. ही जी भावना आहे ही क्रिएट करण्यासाठी पण प्रयत्न कोऑपरेटिव्हमध्ये करावे लागतात. तसं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या तिथे काय होतं की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे प्रति 5 वर्ष बदलत राहतात. हे ज्या वेळेला 5 वर्षांनी बदलतात त्यावेळेला नवीन टीम येते किंवा तीच टीम राहते. तर प्रत्येक वेळेला त्यांना सांगणं गरजेचं आहे की कोऑपरेशन म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय, तुमची काय भूमिका असायला हवी, ही कोणासाठी संस्था आहे, टेक्निकल नॉलेज द्यायला पाहिजे की आपण बिझनेस करतो म्हणजे काय करतो, तुमचं काम काय, हे सगळं, त्यामध्ये रिस्क कुठल्या इन्व्हॉल्ड आहेत हे सगळं त्यांना सांगणं गरजेचं असतं. हे ना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना ट्रेनिंग देतो तेव्हा. एम्प्लॉईज मग ते टॉप मॅनेजमेंट असो, मिडल मॅनेजमेंट असो, ज्युनियर मॅनेजमेंट असो किंवा ऑपरेशन स्टाफ असो, या प्रत्येकाला एक ट्रेनिंग देणं गरजेचं म्हणतं. कारण जोपर्यंत ट्रेन नाही ना तोपर्यंत तो काम तर बरंच करेल पण आउटपुट नसेल किंवा आउटपुट कमी असेल. आपलं काम आहे आउटपुट वाढवायची. जर आउटपुट वाढवायची असेल तर प्रत्येक कर्मचाऱ्यांना ते ट्रेनिंग द्यावं लागेल. नंतर महत्वाचं ट्रेनिंग ही कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चरसाठी पण महत्वाचं. असं होऊ शकत नाही की जसं मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा बँक जर सक्षम आहे तर त्याची प्रायमरी सोसायटी सक्षम असतील तरच जिल्हा बँक सक्षम बनते. प्रायमरी सोसायटी सक्षम नसेल तर जिल्हा बँक सक्षम होईल का? नाही होणार. जर आपली म्हणजेच काय की आपल्याला प्रायमरीला ट्रेनिंग तर द्यायचंच आहे मेंबरना, प्रायमरी सोसायटीना,
पण प्रायमरी बरोबर जिल्हा बँकेने ट्रेनिंग गरजेचं आहे, स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला ट्रेनिंग गरजेचं आहे. तर त्यामुळं ट्रेनिंग हा जो फ्लो आहे ना, कारण एकमेकाचं काम हे एकमेकाची निगडीच आहे आणि त्यामुळं सेक्टर वाईज देखील कोऑपरेटिव्ह मध्ये ट्रेनिंगला पाहणं गरजेचं आहे. तर कोऑपरेटिव्ह मध्ये मेंबर असतील, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील, एम्प्लॉईज असतील आणि स्ट्रक्चरमध्ये जे इतर घटक आहेत त्या सगळ्याच्या दृष्टीने ट्रेनिंग महत्वाचं म्हणतात. आता हे थोडक्यात मी तुम्हाला सांगेन प्रिन्सिपल्स ऑफ अडल्ट लर्निंग म्हणजे काय. अडल्ट आणि स्टुडंट या दोघांमध्ये फरक आहे. अडल्ट हा वयस्क असतो, अडल्ट हा वयस्क असतो आणि अडल्ट जो वयस्क असतो, अडल्ट हा जो वयस्क असतो त्याचे एक विशिष्ट असं वय झालेलं आहे, त्याचं एक विशिष्ट असं त्याच्याकडे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, म्हणजे नॉलेज आहे. ओके, नॉलेज आहे, त्याच्याकडे विशिष्ट असं स्किल आहे आणि विशिष्ट असं त्याच्या माइंडची कंडिशनिंग झालेली आहे की त्याच्यामुळे त्याचं विशिष्ट असं ॲटिट्यूड असतं. तर त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवावं लागतं की ऍडल्टचं लर्निंग हे विद्यार्थ्याच्या लर्निंग पेक्षा वेगळं असतं. जे निम्न वयामध्ये मुलं असतात, लहान मुलं असतात, त्यांच्यामध्ये आणि ऍडल्टच्या लर्निंग मध्ये खूप मोठा फरक असतो. हे दोघं खूप वेगळ्या पद्धतीने लर्न करत असतात. त्यामुळे आपल्याला ट्रेनिंग देताना ऍडल्टचं लर्निंग जे आहे हे डोक्यात द्यावं लागतं. दुसरं महत्वाचं म्हणजे त्याची लर्निंग प्रोसेस पण लक्षात घ्यावी लागते की कशा पद्धतीने तो लर्न करतो. आणि त्यामुळे ट्रेनरचं हे काम असतं की ट्रेनिंगचं जे डिझाईन आहे आणि जो ट्रेनी आहे म्हणजे ऑफिसर जो ट्रेनिंगला येतोय ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल लर्निंग व्हायला पाहिजे ऍडल्टचं, या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयास असावे. ओके, मुळात काय माहिती का की काही बाबी मी ते दिलेले आहेत. मुळात कसं होतं की ऍडल्टला जे आहे ना स्वायत्तता लागते. जसं तुम्हाला त्रास होतो का नाही 2 ते 5 क्लास अटेंड करायला, हा का त्रास होतो कारण तुमची ती सवय नाही राहिली. तर बेसिकली त्याला स्वतःची स्वायत्तता लागते आणि स्वतःचा कंट्रोल स्वतःवर ठेवायला आवडतं, इन्क्लुडिंग त्याचं जे लर्निंग होत आहे ना ही लर्निंग प्रोसेस पण स्वतः त्याला जास्त करायला आवडते. दुसरं असतं की त्याच्याकडं एक विशिष्ट असं पूर्वीचं नॉलेज असतं, पूर्वीचं त्याचं विशिष्ट असं नॉलेज असतं आणि त्या नॉलेज किंवा त्याचं जे रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स आहेत ते त्याच्याकडे असतात. आता हे नॉलेज आहे ना ते स्ट्रक्चर्ड वेनी त्याच्याकडे असतं. जेव्हा त्याला आवश्यक वाटत असतं ऍडल्टला त्यावेळेला त्या नॉलेज बेस तो रिट्रीव्ह करतो. तो जेव्हा अकाउंटिंगचं काय सॉल्व्ह करत असेल त्यावेळेला त्याला बीकॉम मध्ये जे अकाउंटिंग शिकवलंय तेवढा भाग तो घेतो. अकाउंटिंग हे बँकिंगची जेव्हा जोडायचं त्यावेळेला त्याला जे बँकिंग मध्ये नॉलेज आहे प्लस अकाउंटिंगचं नॉलेज आहे ते तो जोडायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याचं जे नॉलेज आहे ना एक स्ट्रक्चर्ड वेनी असतं आणि ते त्याच्या लर्निंगला शेप करत असतं. ओके, त्याला ते शिकायला आवडतं जास्त करून की जे रिअल वर्ल्ड मध्ये त्याला गरजेचं आहे. म्हणजे आज मी काम करतोय, आज ही माझी गरज आहे, ते जे शिकवलं जाईल ते त्याला जास्त महत्वाचं वाटतं आणि त्यांना जे आहे तो असं शिकणार, अशाच गोष्टी शिकणार की जे त्याच्यामध्ये त्याचा पर्सनल स्वार्थ, ट्रेनीचा जर पर्सनल स्वार्थ नसेल म्हणजे जर त्याला काम करत असताना ती अडचण येत नसेल आणि त्या जर बाबी आपण त्याला शिकवल्या काय तरच तो इंटरेस्ट घेतो. ज्याच्यामध्ये जर अडचण आहे परंतु त्याला काही ना काहीतरी पर्सनल मोटिवेशन होणं गरजेचं आहे. पर्सनल किंवा त्याला प्रोफेशनल बेनिफिट म्हणजे ट्रेनिंग मिळालंय आणि पुढे त्याला काहीतरी प्रमोशन मिळणार आहे असं काय असेल तरच तो शिकतो, नाही तर शिकत म्हणजे मनापासून शिकत नाही. तर हा जो फरक आहे ना हा फरक मुळात ट्रेनिंग मध्ये लक्षात घेणे गरजेचं आहे. बाकी तुम्ही ते हे करू शकता. तर अलीकडे तुम्ही पाहताय मी मुद्दाम काही स्लाइड्स तुमच्यासाठी ऍड केलेत. हे कॉर्पोरेट लर्निंग जे आहे ना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असतील किंवा व्होकेशनल प्रोग्राम्स असतील, प्रधानमंत्री कुशल विकास योजना आहे, हायर एज्युकेशन अँड ऑनलाईन लर्निंग मध्ये देखील हे प्रॅक्टिस केले जाते. हे प्रिन्सिपल्स ऑफ अडल्ट लर्निंग आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेले, त्या मी स्किप करतो. आता ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की व्यक्तीचं नॉलेज, स्किल आणि बिहेवियर थ्रू अ लर्निंग एक्सपिरियन्स. लर्निंग एक्सपिरियन्स म्हणजे ट्रेनिंग की ज्याच्यामुळं त्याच्या ॲबिलिटीज डेव्हलप होतील, व्यक्तीच्या ॲबिलिटीज डेव्हलप होतील आणि तो एक त्याच्यामध्ये मॅनपॉवर कॉम्पिटन्स क्रिएट होईल जॉब करण्यासाठी आणि नीड्स ऑफ द ऑर्गनायझेशन लक्षात घेऊन ह्याला ट्रेनिंग असं म्हटलं. तर जसं मी तुम्हाला पुढे सांगितलं की जो गॅप आहे नॉलेज, स्किल आणि ॲटिट्यूडचा कामाच्या संदर्भातला ह्या गॅप फुलफिल करण्यासाठी आणि त्याचं मॉडिफाय करण्यासाठी नॉलेज बेस्ड, स्किल बेस्ड, ॲटिट्यूड करण्यासाठी ट्रेनिंग हे कंडक्ट केले जातं. तर थोडक्यात काय की जेव्हा आपण डेव्हलपमेंट म्हणतो जसं मी तुम्हाला मगा सांगितलं सततचे जे प्रयास केले जातात ट्रेनिंगचे किंवा एज्युकेशनचे ज्याच्यामुळे व्यक्तीला नॉलेज मिळतं, स्किल मिळतं, ॲटिट्यूड मिळतं, त्याचा कामामधला कॉम्पिटन्स वाढतो आणि हे सतत जेव्हा व्यक्ती किंवा समूहाच्या बाबतीत होतं त्यावेळेला जो एक वेगळा कॉम्पिटन्स त्याच्यामध्ये येतो ते लर्न करत राहतात. अशांमुळं लॉंग टर्म मध्ये जे
होतं त्याला डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. हे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह स्वतःहून वाचू शकता. आता याच्यामध्ये घ्या नॉलेज ज्याला म्हणतात ते नॉलेज म्हणजे काय. जसं नॉलेज जे आहे ना हे मेमरीशी रिलेटेड आहे. नॉलेज जे आहे ते मेमरीशी रिलेटेड असतं आणि त्यामुळं तुमच्या डोक्यामध्ये जे स्ट्रक्चर्ड फिनॉमिना आहे, ओके, स्ट्रक्चर्ड फिनॉमिना इज नथिंग बट नॉलेज. डिक्लरेटिव्ह नॉलेज म्हणजे याचा अर्थ असा की हे मला माहिती आहे. आता उदाहरणार्थ मला कन्सेप्ट ऑफ असेट लायबिलिटी मॅनेजमेंट माहिती आहे फायनान्शियल स्टेटमेंटचा, दॅट इज अ डिक्लरेटिव्ह नॉलेज. नॉलेजचाच हा भाग, परंतु हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, हे नॉलेजमध्ये येतं. स्ट्रक्चर्ड वेनी तुमच्या डोक्यात असतं. जेव्हा समोर ते काम येतं त्यावेळेला ते तुम्ही रिकूप करायला सुरू करता. ते स्ट्रक्चर्ड नॉलेज, त्याला डिक्लरेटिव्ह नॉलेज असं म्हणतात. आणि दुसरं नॉलेज जे असतं ते असतं जे एक डिक्लरेटिव्ह असतं आणि दुसरं तुमच्या आतमध्ये आहे परंतु ते बाहेर आलेलं नाही. असंही नॉलेजचे बेस असतं कारण तुम्हाला ती कामाची संधी मिळालेली नाही आहे. ओके, आणि त्यामुळं त्याही पद्धतीचं नॉलेज असू शकतं. स्ट्रॅटेजिक नॉलेज, तिसरा टप्पा येतो स्ट्रॅटेजिक नॉलेज. स्ट्रॅटेजिक नॉलेज म्हणजे तुम्हाला जे तांत्रिक माहिती आहे, तुम्हाला जो अनुभव आहे, त्याच्या बेसिसवर जेव्हा तुम्ही एकत्रितरित्या विचार करून एखाद्या समस्येवर किंवा ते काम, समस्या किंवा काम आणि त्या कामाचं एक्झिक्युशन करण्यासाठी जे तुम्ही प्लॅनिंग करता त्याला स्ट्रॅटेजिक नॉलेज असं म्हणतात. ओके, की जे बेसिकली तुमच्याकडे असणारं एक्सपिरियन्स, नॉलेज, स्किल ह्याच्या बेसिसवर हे स्ट्रॅटेजिक नॉलेज डिसाईड होत असतं. ओके, आणि जसं उदाहरणार्थ तुम्हाला बजेट आहे आणि बजेटचं अनालिसिस करायचं आहे आणि हे करण्यासाठी त्याचं व्हरायन्स अनालिसिस करायचं आहे. तर बजेटिंग हे पण प्लॅनिंगच आहे, पण ह्याचं जेव्हा अनालिसिस करायचं आहे तुम्हाला, बजेटचं अनालिसिस करायचं की बाबा ऍक्च्युली रिसीट किती, कुठल्या सोर्सनी येणार, एक्सपेंडिचर कुठल्या हेडमध्ये जाणार, ह्याचं जे अनालिसिस आहे, बजेटचा रेव्हेन्यूचा एक्सपेंडिचरशी काय संबंध आहे, ह्याचं जेव्हा तुम्ही अनालिसिस करायला लागता आणि पुढे जाऊन ह्याचा मला बिझनेसला कसं कॉन्ट्रीब्युट करणार आहे किंवा मला नफ्याला कसं कॉन्ट्रीब्युट करणार आहे, हे जेव्हा तुम्ही ठरवता त्याला स्ट्रॅटेजिक नॉलेज असं म्हणतात. स्किल देखील आहे ना, स्किल इज बेसिकली म्हणजे एखादी गोष्ट मला माहिती आहे, एखादी गोष्ट मला माहिती आहे, एखादी गोष्ट मला माहिती आहे, आय नो दिस, नोईंग इज नॉट इनफ. ज्या वेळेला आपण ते डुईंग कडे घेऊन जातो, नोईंगला डुईंग कडे जेव्हा घेऊन गेलं जातं तेव्हा त्याला स्किल असं म्हणतात. म्हणजे जस्ट नोईंग इज नॉट इनफ. तर ती काम करण्यासाठी माझ्याकडं जे आहे, जो आधार आहे, या आधाराला स्किल असं म्हटलं. तर थोडक्यात स्किलला कॅपॅसिटीज पण म्हणतात. आता कॅपॅसिटीचा अर्थ काय होतो? कॅपॅसिटीज म्हणजे माझ्याकडे नॉलेज पण आहे, स्किल पण आहे. नॉलेज पण आहे आणि स्किल पण आहे. ओके, ह्या दोन्हीचं मिळून कॅपॅसिटीज क्रिएट होतात. पण कॅपॅसिटीचं एक्झिक्युशन कधी होईल? ज्या कॅपॅसिटीज तुमच्याकडे आहे की ज्याच्यामध्ये नॉलेज आहे आणि स्किल आहे. नोईंग द थिंग, डुईंग द थिंग. डुईंग द थिंग्स इज स्किल, नोईंग द थिंग्स इज नॉलेज. हे ज्यावेळेला स्किल तुमच्याकडे येतं त्यावेळेला बट नॅचरल तुमच्याकडं एक कॅपॅसिटी क्रिएट होते. आणि ही जी कॅपॅसिटी आहे, ही कॅपॅसिटी नुसतं क्रिएट होऊन गरजेचं नाही, तर ही कॅपॅसिटी तुम्ही अंमलात आणण्यासाठी जे बिहेवियर गरजेचं आहे, म्हणजे एक तुमच्या आत मोटिवेशन किंवा इंट्युशन, नाही मला हे करायला पाहिजे, हे मी करू शकतो, माझ्यामध्ये एक कॉम्पिटन्स आहे, रिस्क घ्यायची ॲबिलिटी आहे, हे जे घडतं ना, हे जे आहे ते बेसिकली खऱ्या अर्थाने म्हणजे कॉम्पिटन्स क्रिएट झालं. आणि स्किल हे जोपर्यंत तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करत नाही तोपर्यंत स्किलला उपयोग नाही. उदाहरण ड्रायव्हिंग स्किल, इथे लिहिलंय बघा ड्रायव्हिंग स्किल. तर ड्रायव्हिंग स्किल म्हणजे सुरुवातीला तुम्ही ड्रायव्हिंग जेव्हा शिकता त्यावेळेला तुम्हाला गिअर कुठं आहे, क्लच कुठं आहे, ब्रेक कुठं आहे, हे सगळं वारंवार डोक्यात घ्यावं लागतं. पण जेव्हा प्रॅक्टिस होते त्यावेळेला हे सगळं माहिती असण्याची गरज नाही. पण कधी कधी असं येऊ शकतं की जास्त स्किलवर भरोसा आहे म्हणून अति फास्ट गाडी घेऊन जायची आणि कुठेतरी ठोकून द्यायची. सो दॅट इज एक्सेस ऑफ स्किल. त्यासाठी काय गरजेचं आहे? विस्डम, रिअल कॉन्फिडन्स. आणि विस्डम काय सांगते? बाबा रे, तू गर्दीमध्ये अति फास्ट गाडी चालवू नको, हळूहळू जा, लवकर नाही, वेळेत पोच. दिस इज विस्डम. युअर माय पॉइंट. आणि त्यामुळं स्किल जे आहेत, हे स्किल हे बेसिकली डुईंग द थिंग साठी असतं. माणसाकडे थिंकिंग स्किल असतं. थिंकिंग स्किल म्हणजे काय? तुमच्या डोक्यामध्ये जे नॉलेज आहे ते स्ट्रक्चर्ड असतं. ज्या वेळेला जे नॉलेज तुम्ही तुमच्या कामासाठी वापरता त्याला थिंकिंग स्किल म्हणतात. असं नाही मी बँकेमध्ये बसलोय आणि विचार करतोय की बाबा घरी काय चाललंय, एखाद्या मुलीबरोबर अफेअर असेल तर त्याच्याविषयी मी विचार करत बसलोय. दिस इज नॉट थिंकिंग स्किल. थिंकिंगचा अर्थ इथं होतो कामाच्या संदर्भातलं थिंकिंग स्किल. हे स्ट्रक्चर्ड वेनी डेव्हलप करता येतं. आणि म्हणूनच आपल्याकडे जे प्राणायाम, योगा
असे जे सांगितलं हे बेसिकली तुमचे इमोशन्स आणि थिंकिंग स्किल, मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो, योगा, प्राणायाम, हे सगळं बेसिकली तुमचं मेंटल आणि फिजिकल थिंकिंग लेवलचे स्किल्स आणि इतर बिहेवियर स्किल्स. ऍक्टिंग स्किल्स म्हणजे आपल्याला काम करत असताना जे एक कृती करावी लागते ह्याला ऍक्टिंग स्किल्स असं म्हणतात. ओके, हे सगळं ऍक्टिंग स्किल मध्ये, याच्यामध्ये काही एक्झाम्पल पण मी दिलेले आहेत. रिॲक्टिंग स्किल म्हणजे खास करून एकापेक्षा जास्त लोकांबरोबर जेव्हा आपण काम करत असतो अशा वेळेला आपल्याला त्यांना त्यांच्यावर रिॲक्ट कसं व्हायचं, कारण तुम्ही प्रोफेशनली प्रेझेंट करत असताना दुसऱ्या बरोबरचं बिहेवियर देखील तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे. तर हे काही आपण स्किलचे कॅटेगरायझेशन बघितलेले. ओके, ऍटिट्यूड इज बेसिकली तुमच्या डोक्यामध्ये असणारे बिलीफ आणि ओपिनियन. हे मी मागे एकदा बोललेलं आहे तुम्हाला. तुमच्या डोक्यामध्ये असणारे श्रद्धा आणि त्याचबरोबर तुमचं असणारं मत, ओके, जे तुमच्या बिहेवियरवर इन्फ्लुएन्स करतं त्याला ऍटिट्यूड म्हणतात. अल्टिमेटली बघा, आपल्याला काय बघायचं की ह्या बिहेवियर अप्रोप्रिएट पाहिजे ट्रेनिंगच्या माध्यमातून. मग ट्रेनिंगच्या माध्यमातून बिहेवियर जर अप्रोप्रिएट करायचं असेल तर त्याच्यावर इन्फ्लुएन्स करणारे जे बिलीफ्स आणि ओपिनियन्स आहेत हे करेक्ट करावे लागतात आणि त्यासाठी ट्रेनिंग हे गरजेचं असतं. ओके, आता इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तेही तुम्ही वाचून पाहू शकता. ट्रेनिंग नीड. आता ट्रेनिंग नीड जसं मी तुम्हाला सांगितलं, एखादा व्यक्ती काम करत असताना त्याचा जो परफॉर्मन्सचा गॅप येतो, हा परफॉर्मन्सचा गॅपचं कारण काय, तर हे कारण शोधलं जातं नॉलेजचा गॅप, स्किलचा गॅप आणि ऍटिट्यूडचा गॅप. तर मग आपल्याला हे बघावं लागेल पहिल्यांदा की ट्रेनिंग मध्ये म्हणजे कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये त्याला ते जमत नाही. मग कॅटेगराईज करावं लागेल की ते नॉलेजमध्ये आहे का, स्किलमध्ये आहे का, बिहेवियरमध्ये आहे. तर हे जे असेसमेंट केले जाते त्याला ट्रेनिंग नीड असं म्हटलं. नीड ह्या ज्या आहेत ना, हे अल्टिमेटली जे शिकवायचंय, जे गॅप आहे तो गॅप हे बघितलं जातं की नॉलेज फॉर्म मध्ये, स्किल फॉर्म मध्ये का ऍटिट्यूड फॉर्म मध्ये, आणि तो फुलफिल करायचा प्रयत्न करायचा. कधी कधी ते बिहेवियरल पण असतं, ऍटिट्यूड वाईज असतं, आणि त्यामुळे ह्या ट्रेनिंग नीड हे असेस केल्या जातात. सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे ट्रेनिंग द्यायच्या अगोदर ट्रेनिंगचे नीड काय आहे, गरज काय, ही गरज समजून घेतली जाते. कामाच्या स्वरूपातली पहिले गरज समजून घेतली जाते आणि नंतर मग त्याचं क्लासिफिकेशन नॉलेज, स्किल, ऍटिट्यूड मध्ये केलं जात असतं. हे सगळं करत असताना मोटिवेशन पण खूप गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऍडल्ट हा जिथं त्याचा वैयक्तिक स्वार्थ आहे किंवा कामाशी रिलेटेड स्वार्थ आहे तेच शिकायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला सततचं मोटिवेट करावं लागतं. मोटिवेशन त्याचं खूप गरजेचं असतं आणि हे सतत त्याला मोटिवेट केल्यानंतर ते मुळात ट्रेनिंग मध्ये सुरुवात होते आणि नंतर तो जो जॉब परफॉर्म करतो तिथं त्याला ते मोटिवेशन कामाला येतं. आता रूल्स ऑफ लर्निंग दिलेले आहेत, तोही तुम्ही वाचू शकता. पण मग जे मी तुम्हाला सांगितलं तेच आहे की ऍडल्टच्या लर्निंग मध्ये एक तर त्यांना कम्फर्ट हवा असतो, त्यांना ऑटोनॉमी हवी असते, त्यांच्या पद्धतीनेच ते लर्निंग करतात. त्यांना जे इंटरेस्ट आहे तेच ते शिकणार, जे इंटरेस्ट नाहीये ते शिकणार नाहीत. त्यानंतर जर स्वार्थ असेल, स्वतःचा पर्सनल बेनिफिट होत असेल तरच शिकणार, किंवा कामाच्या संदर्भात असलं तरच शिकणार. हे असे शिक्षणाची एक साधारणतः स्टाईल आहे. आणि त्यामुळे लर्निंग मध्ये काय करावं लागतं, ट्रेनरला ज्या बाबी त्यांना माहिती आहेत म्हणजे नोन जे आहेत तिथनं जे त्यांना माहिती नाही तिकडे घेऊन जायचा प्रयत्न करायचा. आता उदाहरणार्थ आपण कोर बँकिंगचं सॉफ्टवेअर जर बँकेच्या कर्मचाऱ्यांना शिकवत असू तर पहिले बघावं लागेल की जे सॉफ्टवेअर मधला विषय जो आहे, जो आपण समजू इच्छितो त्याच्याविषयी त्या एम्प्लॉईला म्हणजे कितपत माहिती आहे, कारण ते वर्षानुवर्ष काम करत असतं त्यामुळे ते माहिती असतं त्यांना. तीच माहिती त्या सॉफ्टवेअरवर लिंक करून ते सॉफ्टवेअर कसं रन करायचं शिकवलं जातं. म्हणजेच काय, जे नोन आहे ते त्यापासून अननोन कडे घेऊन जायचा प्रयत्न केला जातो ट्रेनीजना, ऑफिसर्सना, आणि त्या पद्धतीने त्यांची लर्निंग होत असते. रूल्स ऑफ लर्निंग हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे ऍडल्टचं बेसिकली जे बिहेवियर असतं त्यानुसारच तो शिकतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सिस्टमॅटिक अप्रोच टू ट्रेनिंग जसं मी तुम्हाला मगा सांगितलेलं आहे की एक लॉजिकली प्रयास केला जात असतो. लॉजिकली आणि सिक्वेन्शियली ट्रेनिंगचं जे एक्झिक्युशन केलं जातं त्याला सिस्टमॅटिक अप्रोच टू ट्रेनिंग असं म्हणतात. की ज्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिले एम्प्लॉईचं कामाचं स्वरूप काय, कुठल्या कामामध्ये तो अडकळतोय, कुठल्या पद्धतीचं त्यामुळे नॉलेज, स्किल आणि ऍटिट्यूड देणं गरजेचं आहे हे ठरवलं जातं. त्यानुसार मग हे ठरवलं जातं की काय ऑब्जेक्टिव्ह ह्याचे असायला हवे, काय लर्निंग आउटकम्स असायला हवं. त्यानंतर टॉपिक डिसाईड केले जातात, लिटरेचर डेव्हलप केलं जातं, ट्रेनर डिसाईड होतात, प्रत्येक टॉपिकला कशा पद्धतीने शिकवलं जाईल हे डिसाईड होतं, कुठं शिकवलं जाईल हे डिसाईड होतं, आणि त्यानंतर त्याचा फीडबॅक मिळत असतो.
फीडबॅक दिला जात असतो, इव्हॅल्युएशन केलं जातं, परत ट्रेनिंग मध्ये रिव्हिजन केले जातात. हा जो अप्रोच आहे त्याला सिस्टमॅटिक अप्रोच टू ट्रेनिंग असं म्हणतात. हे ट्रेनिंग नीड्स विषयी आपण पाहिलेले. ओके, ट्रेनिंग प्रोग्राम कसा डिझाईन केला जातो हे पण ह्याच्यामध्ये आलेले. तर ही प्रोसेस कशी होते, तर सुरुवातीला ट्रेनिंग नीड्स असेस करणं, ऑब्जेक्टिव्ह बनवणे हे खूप गरजेचं आहे. की ट्रेनिंग नीड झाल्यानंतर नॉलेज स्किल ॲटिट्यूड मध्ये जिथं गॅप आहे त्या दृष्टिकोनातून ऑब्जेक्टिव्ह बनवले जातात. मग ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन होतो, सिलेक्शन ऑफ ट्रेनर्स होतं, सिक्वेन्सिंग, सिलेक्शन ऑफ ट्रेनिंग मेथड्स म्हणजे टॉपिक वाईज ट्रेनिंग मेथड डिसाईड केले जातात, आणि त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ ट्रेनिंग केलं जातं, फीडबॅक घेतला जातो आणि इव्हॅल्युएशन केलं जातं, परत ट्रेनिंग मॉडिफाय केलं जातं या प्रोसेसद्वारे बाय असेसिंग अगेन ट्रेनिंग नीड्स. तर अशी ही सायकल आहे ट्रेनिंग प्रोसेसची. ट्रेनिंग नीड असेसमेंट बद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं, एक्झिस्टिंग स्किल गॅप, नॉलेज गॅप, ॲटिट्यूड गॅप आणि रिक्वायर्ड स्किल, नॉलेज आणि ॲटिट्यूड गॅप हे केले जातात. या दोन्ही मधला जो ब्रिज आहे तो पूर्ण केला जातो ट्रेनिंग नीड अनालिसिस मध्ये. ट्रेनिंग नीड अनालिसिस जे आहे ना ते अगोदर व्यक्तिगत स्तरावर पाहिलं जातं. व्यक्तिगत स्तरावर काय अडचणी येते ना कामाच्या पैकी कुठला भाग आहे की जो कामाच्या स्वरूपातला आहे. ओके, कुठला भाग नॉलेजचा आहे, कुठला बिहेवियरचा आहे. इंडिव्हिज्युअल अनालिसिस मध्ये हे तिन्ही पाहावं लागतं. टास्क अनालिसिस म्हणजे दुसरा जो भाग आहे टास्क अनालिसिस. हा टास्क अनालिसिस म्हणजे कामाच्या लेवलवर आणि ऑर्गनायझेशनल अनालिसिस म्हणजे त्या कामाचा जो संबंध येतो त्याच्या सुपिरियर बरोबर किंवा त्याच्या कामाच्या ठिकाणाबरोबर आणि संस्थेच्या व्यापक दृष्टिकोनातून जे ट्रेनिंग नीड इमर्ज होतील त्या ट्रेनिंग नीड मध्ये येतात. म्हणजे थोडक्यात काय, समजा मी क्लार्क आहे तर क्लार्क लेवलवर पहिले टास्क लेवलवर अनालिसिस केलं जातं, टास्क लेवलवर. नंतर इंडिव्हिज्युअल लेवलवर अनालिसिस. इंडिव्हिज्युअल म्हणजे हा व्यक्ती म्हणून हे टास्क पूर्ण करायला कितपत कॅपेबल आहे, कुठला नॉलेज स्किल गॅप आहे त्याच्यामध्ये हे पाहिलं जातं. टास्क कधी कधी बदलतात त्यामुळे टास्कचं अनालिसिस करावं लागतं. त्यानंतर इंडिव्हिज्युअल लेवलवरचं जे अनालिसिस आहे ते इंडिव्हिज्युअल लेवलचं अनालिसिस करावं लागतं. ओके, आणि थर्ड ऑर्गनायझेशन लेवल. त्याच्यानंतरचा टप्पा येतो इथं. टास्क झालं, इंडिव्हिज्युअल अनालिसिस, त्यानंतर जो इमिडिएट ऑफिसर असतो, सुपरवायझर त्यांना म्हणतात, इमिडिएट ऑफिसर कडनं पण समजून घेतलं जातं की या एम्प्लॉईला बाबतीत कुठल्या ट्रेनिंगची गरज आहे, कुठलं नॉलेज स्किल किंवा बिहेव्हिअरल चेंजेस पाहिजेत हे समजून घेतलं जातं. आणि सर्व शेवटी ऑर्गनायझेशन लेवलवर. ऑर्गनायझेशन म्हणजे आपली स्वतःची संस्था, या लेवलवर देखील अनालिसिस केलं जात असतं. तर ह्या बेसिकली काय होतं की क्वेश्चनरी फॉर्म मध्ये ह्या ट्रेनिंग नीड अनालिसिस केल्या जात असतात. तर कॉम्पोनंट्स ऑफ ट्रेनिंग डिझाईन मध्ये जसं ट्रेनर, ट्रेनीज, ट्रेनिंग क्लायमेट आणि लर्निंग स्टाईल ही खूप महत्वाची बनते, ज्याच्यावर आपण विस्ताराने चर्चा केलेली आहे. हे ट्रेनिंग डिझाईन मधले जे कन्सिडरेशन्स आहेत ते दिलेले आहेत. हेच टप्पे परत ट्रेनिंग डिझाईन मध्ये रिपीट होत आहेत, ज्याच्याविषयी मी तुम्हाला आता चर्चा केली. ही स्लाइड तुम्हाला महत्वाची की टाईप ऑफ ट्रेनिंग कुठले असू शकतात, ही स्लाइड. तर टाईप ऑफ ट्रेनिंग मध्ये जॉब इन्स्ट्रक्शन ट्रेनिंग म्हणजे जॉबचे रिलेटेड ट्रेनिंग, अप्रेंटिसशिप तुम्हाला माहिती आहे. जॉब रोटेशन म्हणजे अप्रेंटिसशिप म्हणजे शिकाव. त्यानंतर रोटेशन, जॉब रोटेशन म्हणजे एका व्यक्तीला विभिन्न प्रकारचे काम द्यायचा प्रयत्न करायचा. कोचिंग हे आहे, कोचिंग म्हणजे छोट्या ऍस्पेक्टवर डिटेल मध्ये सांगितली गेलेली गोष्ट, त्याला कोचिंग असं म्हणतात. ओके, अंडर स्टडी म्हणजे त्याला दुसरं काम काही करू द्यायचं नाही आणि त्याला एक्सक्लुझिव्हली ते काम करायला लावायचं. जर डिफिकल्ट काम असेल तर ते काम करायला लावायचं. आता उदाहरणार्थ बँकेमध्ये कस्टमर येतो आणि त्याला NRI अकाउंट ओपन करायचं, तर NIR कस्टमर कडनं हे स्पेशलाइज नॉलेज आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला फक्त कोचिंग करून चालणार नाही, त्याला सांगावं लागेल की तू थोडेसे प्रपोजल बघ NRI चे आणि त्यानुसार हे जे नवीन कस्टमर आले त्यांचे अकाउंट ओपन कर. ओके, थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज मेंटॉरिंग. मेंटॉरिंग जे आहे ते म्हणजे कामाच्या ठिकाणी सिनियरनी गाईड करणं की कशा पद्धतीने तुम्ही काम करायला पाहिजे. मग त्यासाठी लेक्चर, केस स्टडी, रोल प्ले असे वेगवेगळे प्रकार आहेत ट्रेनिंगचे. रेफरन्सेस, कॉन्फरन्सेस, सेमिनार्स, ग्रुप डिस्कशन, ब्रेन स्टॉर्मिंग हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. हे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये खूप डिटेलमध्ये दिलेले, ते तुम्ही वाचू शकता. फारसा फरक त्याच्यामध्ये नसतो. ट्रेनिंग मेथड निवडत असताना देखील काही काही फॅक्टर्स पाहणं गरजेचं आहे की प्रॉब्लेम एरिया काय आहे, ऑर्गनायझेशन मध्ये कुठल्या हायरार्कीच्या लोकांना आपण हे करतोय. ओके, की हे इन हाऊस ट्रेनिंग मधनं होऊ शकेल का, कशा पद्धतीने आपण इंटरेस्ट क्रिएट करायचा लोकांमध्ये. ओके, अवेलेबिलिटी ऑफ कॉम्पिटंट ट्रेनर्स, हे सगळे प्रॅक्टिकल थोडे प्रॉब्लेम आहेत की म्हणजे जो ट्रेनर आहे तो कॉम्पिटंट असायला हवा, पैशाची उपलब्धता, अवेलेबिलिटी ऑफ टाइम, हे सगळं बघून ट्रेनिंग डिझाईन केलं जातं. ओके, टॉप मॅनेजमेंटसाठी हे प्रकार असतात की कमिटीवर त्यांना अपॉइंट केलं जातं,
त्यानंतर कमिटी म्हणजे डिसिजन घेणाऱ्या कमिटीवरती आले की त्या कमिटीकडनं जे डिसिजन्स होतात ते त्यांना समजतात. प्लॅन प्रोग्रेशन असतं, जॉब रोटेशन, ऑल दिस परत त्याच मेथड्स टॉप मॅनेजमेंटसाठी असतात. हे सगळं झालेलं आहे. ही लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम 1-2 मिनिटांमध्ये आपण कव्हर करूया. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम जी आहे ना, ही अलीकडं ऑनलाईन लर्निंग करण्यासाठी जी प्रोसेस फॉलो केली जाते, ओके, की ज्याच्यामध्ये कंटेंट क्रिएट केले जातात, मॅनेज केले जातात, डिलिव्हर केले जातात आणि ट्रॅकिंग लर्निंग प्रोग्रेस जी आहे ती स्वतः केली जाते ऑनलाईन फॉर्ममध्ये. त्याला म्हटलं जातं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. तुम्ही देखील थोड्या बहुत प्रमाणात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम मध्येच आहात. फक्त तुम्हाला कोचिंग ऍड ऑन आहे, म्हणजे ऍड ऑन काही क्लासेस घेतले जातात जेणेकरून तुमचं प्रिपरेशन व्हावं. इथं काय होतं, इथं बऱ्याच प्रमाणात ना थोडं ट्युटरचा भूमिका असते, थोडं बहुत शिकवतात ते, पण लार्जली इट इज सेल्फ लर्न, की ज्याच्यामध्ये कंटेंट असतील, म्हणजे लर्न काय करायचं ते डिसाईड होतं, ते ऑनलाईन असतं. मॅनेजिंग ऑनलाईन असतं, म्हणजे तुम्ही ठरवा कधी क्लासेस अटेंड करायचे, काय शिकायचंय. त्यानंतर डिलिव्हरिंग जे आहे ते ऑनलाईन असतं. ट्रॅकिंग लर्निंग प्रोसेस म्हणजे असाइनमेंट, क्विझेस हे ऑनलाईन असतात, ते सोडवायचे, एक्झाम ऑनलाईन द्यायची तुमच्या कम्फर्टनुसार. हे सगळं ऑनलाईन पद्धतीने केलं जातं. तर त्यामुळे काय होतं की ह्याच्यासाठी ई लर्निंग कोर्सेस असतात, ओके. त्यांना स्वतःला शिकता येतं, स्वतः आपला परफॉर्मन्स मेजर करता येतो. परत रिपीट शिकायचं असेल तर शिकता येतं, रिपीट एक्झाम द्यायची असते तर देता येतं. पण त्याचे काही म्हणजे किती अटेम्प्ट करू शकता हे ते सगळं ठरलेलं असतं. पण लार्जली इट इज लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम ही ऑनलाईन असते. त्याचं एक्झाम्पल जसं स्वयंचं पोर्टल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, बऱ्याच लोकांनी हे फॉलो केलेले आहेत. त्याचं बायजूचं आहे, त्याच्यानंतर LMS मॉडेल आहे, TCSचं. हे सगळे काही एक्झाम्पल्स आहेत की जे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम मध्ये चालतात. हळूहळू कोऑपरेटिव्ह न देखील आपला ट्रेनिंगचा स्कोप वाढवायचा असेल तर अशा रीतीने एक फ्लेक्झिबल लर्निंग मॉडेल की जे लार्जली ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी शिकू शकतील, अपियर होऊ शकतील एक्झामला, क्विझेस ते पूर्ण करशील आणि थोडं बहुत त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल, हे होऊ शकतं. ओके, तर हे मुळात काय होतं माहिती का, ह्याच्यामध्ये हे कॉस्ट इफेक्टिव्ह असतं, कारण सगळे कंटेंट डेव्हलप केलेले असतात, व्हिडिओ ट्युटोरियल्स असतात, एक्झरसाइज कुठले करायचे असतात, एक्झरसाइज चुकलाय का बरोबर हेही समजतं, एक्झाम देता येते, तुमच्या पेसने लर्निंग करता येतं, कधीही तुम्हाला ते आपण लिटरेचर आहे ते वाचता येतं, ऑडिओ ट्युटोरियल्स, व्हिडिओ ट्युटोरियल्स समजून घेता येतात. त्यामुळे हे कॉस्ट इफेक्टिव्ह असतं, फ्लेक्झिबल लर्निंग असतं, स्टँडर्डाइज ट्रेनिंग आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळं काही स्टँडर्डाइज केलेलं असतं आणि ते त्या पद्धतीनेच फ्लो होणार. आता उदाहरणार्थ समजा सेमिस्टर 1 तुम्ही पूर्ण केलंय DCBM HDCMचं, सेमिस्टर 2 मध्ये आहात, तर सेमिस्टर 1 मध्ये आपण गृहीत धरूया की 6 विषय होते किंवा 8 विषय होते, तर 4 विषय झाले की ते आपोआप म्हणतं की तुमचं म्हणजे पहिल्या टर्मचा मिड प्रोग्राम संपलेला आहे, तुम्ही आता उरलेल्या 4 वर या. अशा पद्धतीने तुम्हाला स्प्लिट करतायत 2-2 महिन्यामध्ये, आणि थोडा वेळ वाढवला तरी ते फ्लेक्झिबल ट्रेनिंग होतं. हे स्टँडर्डाइज ट्रेनिंग असतं आणि हे डेटा ड्रिव्हन असतं. डेटा ड्रिव्हनचा अर्थ काय, प्रत्येक गोष्ट ही एक्सपेरिमेंटेशनच्या माध्यमातून शिकवली जाते. तिथं डेटा, एक्झरसाइजेस अशा पद्धतीने वेगवेगळे जे लर्निंगचे टेक्निक्स आहेत ह्याच्या माध्यमातून हे शिकवलं जातं. आणि काही उदाहरणं दिलेली आहेत बघा की कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये, एज्युकेशन मध्ये, गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर मध्ये आणि पर्सनल ट्रेनिंग मध्ये LMS आहे. हे LMS युनिव्हर्सिटीज मध्ये आलेले आहे, आता एज्युकेशन मध्ये आलंय, कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये आलेलं आहे. तर हे साधारणतः आहे. आपल्या इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये जे ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे कोऑपरेटिव्हचं हे थोडक्यात समजून घेऊया. आपल्याकडं जी नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे जुनी 1964 ची, तिला नॅशनल काउन्सिल फॉर कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग असं म्हणतात, की ज्याच्या अंतर्गत बॅमनिकॉम किंवा ICM पुणे, RICM अशा इन्स्टिट्यूशन येतात की ज्या देशभर ऑपरेटिव्ह होतात. त्याच्यानंतर हे बॅमनिकॉम म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे त्याच्याविषयी, ICM विषय आहे. त्यानंतर रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट या देखील NCTच्या अंडर येतात, त्याचाही विषय इथे विगतवार आपण इथं डिटेल दिलेले आहेत. त्याच्यानंतर नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाच्या अंतर्गत नॅशनल सेंटर फॉर कोऑपरेटिव्ह एज्युकेशन येते. हे लार्जली बोर्ड ऑफ डायरेक्टर साठी ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करतात. नॅशनल सेंटर फॉर कोऑपरेटिव्ह एज्युकेशन बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहेत किंवा जे बनवू इच्छितात यांच्यासाठी ते प्रोग्राम चालवतात. बरेचसे प्रोग्राम त्यांचे फ्री आहे. त्यानंतर बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, ओके, बर्ड कडनं पण कोऑपरेटिव्ह साठी ट्रेनिंग प्रोग्राम चालवले जातात बँकिंग मध्ये. बर्डच्या अंतर्गतच एक सिपेक म्हणून आहे, सेंटर फॉर प्रोफेशनल एक्सलन्स इन कोऑपरेटिव्ह, सिपेक द्वारा वेगवेगळे विषय निवडले जातात, त्या विषयाचे ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केले जातात, लिटरेचर डेव्हलप केलं जातं आणि असे ट्रेनिंग प्रोग्राम ऑनलाईन पण अवेलेबल आहेत
आणि काही इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पण होत असतात. शॉर्ट टर्म प्रोग्राम पण हे करतात. त्यानंतर नाबार्डचे रिजनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत ऑल इंडिया बेसिसवर, बऱ्याच लोकेशनमध्ये आहेत. आपल्याला जवळचं म्हणजे मँगलोरचं आहे, पुण्याला पण आहे मला वाटतं. तर हे नाबार्डचं रिजनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स पण कोऑपरेटिव्ह बँकासाठी ट्रेनिंग प्रोग्राम करतात. स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अंडर आणि नाबार्डद्वारा प्रायोजित असे ACST आहे, ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह स्टाफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, याचं शॉर्ट नेम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, हे पण आहेत. महाराष्ट्रामधले हे जे इन्स्टिट्यूट आहे ते वाशीला आहे. स्टेट कोऑपरेटिव्ह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अंतर्गत वाशीत आहे, ते पण ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करतात. काही ट्रेनिंग सेंटर्स असे पण आहेत, उदाहरणार्थ डेअरीसाठी NDDB ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करते. डेअरीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, स्टेटचे आहेत. अशा हँडलूमसाठी ट्रेनिंग सेंटर्स असतात, फिशरीजसाठी ट्रेनिंग सेंटर असतात, टेक्निकल ट्रेनिंगचे सेंटर्स असतात. असं प्रत्येक सेक्टरसाठी परत ट्रेनिंग सेटअप आहे. तर हे इन शॉर्ट ज्युनियर कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग सेंटर्स, हे जे स्टेट कोऑपरेटिव्ह युनियन आहे, हे स्टेट कोऑपरेटिव्ह युनियनच्या अंतर्गत ज्युनियर कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग सेंटर्स येतात. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 13 असे सेंटर्स आहेत. आणि हा हे महत्व आहे ट्रेनिंग सेंटरचं, की जे नॉलेज स्किल नवीन काही करण्यासाठी उद्युक्त करत असतात. त्याचे काही प्रॉब्लेम्स पण आहेत, ते पण इथे लिहिलेले आहे, चॅलेंजेस काय ते. तर थोडक्यात हे जे ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट करत असतं कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन. आता हा जो ट्रेनिंगचा विषय आहे तो ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हा इथे मी संपवतोय. PPT जे शेअर करेन, जो मेन गाभा होता याचा महत्वाचा जो विषय होता तो मी चर्चेत घेतलेला आहे. तर तदुपरांत आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? एनी क्वेश्चन्स? काही प्रश्न विचारायचे आहेत? नाही. अजून काही रिप्लायज? अजून रिप्लायज मिळतील का मला? कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? विषय नाही सर, विषय समजला? विषय समजला की नाही समजला? समजलं सर. हा, काही प्रश्न विचारायचे का परफॉर्मन्स अप्रायझल विषयी किंवा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट विषयी? ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स अप्रायझल विषयी काही प्रश्न विचारायचे का? काही क्वेश्चन्स?
येऊन बसा ना साईडवर. तुम्ही आपलं ते रानात चारायला दिलं सगळं दिलं सोडून मला या जरा. काय यार ऑफिसर्स काही प्रश्न विचारायचे का? ऑफिसर्स पीपीटी ऑन करा. नाही सर, नाही सर. नाही, एक मिनिट. एक काम करा, सगळेजण आपले व्हिडिओ ऑन करा. मला तुम्हाला महत्वाचं बोलायचंय, कारण हा माझा शेवट नाही, उद्या पण क्लास आहे मला वाटतं. ठीक आहे, व्हिडिओ ऑन करा, तात्पुरतं मी स्किप करू. पुढचा टॉपिक घ्यायचा मला. ऑफिसर्स प्लीज पुट ऑन युअर व्हिडिओ, अनम्यूट युअर माइक. मला एक 5 मिनिटं बोलायचंय तुमच्याबरोबर. आपण 2 विषयांवर चर्चा केली. पैकी दुसरा विषय जो होता ट्रेनिंग डेव्हलपमेंट, हा प्रोस्पेक्टिव्ह विषय. पहिला जो विषय होता परफॉर्मन्स अप्रायझलचा. हा परफॉर्मन्स अप्रायझल जसं तुम्हाला सांगितलं तुम्हा सर्वांच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण शेवटी असं आहे तुमचं करिअर हे तुमच्या PR वर अवलंबून असतं, कॉन्फिडेन्शियल रिपोर्टवर अवलंबून. त्यावेळेला प्रमोशन नाही मिळालं, हे नाही झालं, ते नाही झालं, या नेत्याकडे जातो, त्या नेत्याकडे जातो, हे चालत नाही. कारण काय होतं की प्रमोशन देत असताना हा खूप महत्वाचा घटक असतो, परफॉर्मन्स अप्रायझल. मी फक्त त्यातलं थोडंसं नवीन मेथड तुम्हाला शिकवली की जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती व्हावं. आता हळूहळू काय माहितीये का, ऍडमिनिस्ट्रेशन देखील हळूहळू परफॉर्मन्स अप्रायझल किंवा हे जे विषय आहेत HRM चे, हे कन्सॉलिडेट करतात. यांनी केलं नाही तर येणारच काय. आता उदाहरणार्थ मी एस्टॅब्लिशमेंट डिपार्टमेंटमध्ये आहे बँकेमध्ये, आणि जर मी माझा परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट कन्सॉलिडेट नाही केला, हे सगळं वेब ठेवलं, तर बऱ्याच वेळेला लेबर कोर्टामध्ये केस केली किंवा कुठं जर गेली तर म्हणजे मार खावा लागतो. आणि त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशन ही थोडी मेथड अवलंबायली. पैकी एक मेथड मी तुम्हाला आज सांगितली, ब्रांच मॅनेजरची. ओके, तर त्यामुळं ह्याच्याकडे थोडं ऑब्जेक्टिव्हली बघा, आणि आपला परफॉर्मन्स जो आहे तो त्या पद्धतीने इम्प्रूव्ह करणं. एक असतं की मी काम करणं आणि त्या कामाचं रेकॉर्डिंग करणं. त्या कामाचं रेकॉर्डिंग म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल. नाही तर वर्षभर मी काम करतोय आणि रेकॉर्ड मेंटेन होत नाही त्याचं, तर त्याला काही उपयोग आहे का? मग हे जे रेकॉर्ड आहे की जे तुमच्या प्रमोशनच्या वेळेला किंवा तुम्हाला इन्क्रीमेंट देत असताना, तुम्हाला आउट ऑफ टर्न प्रमोशन देत असताना, हे रेकॉर्ड हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून तो विषय मी तुम्हाला थोडं एक्झरसाइज घेऊन शिकवलेलं आहे. ओके, मला वाटतं हे जे प्रोस्पेक्टिव्ह आहेत जे मी तुमच्या बरोबर बोलतोय, ओके, अगदी असंही घडलेलं आहे की एखाद्या ऑफिसरला त्याच्या वरचा सिनियर ऑफिसर त्याच्याबरोबर जमत नव्हतं म्हणून त्यांनी त्याला कमी करून टाकलं कामावरनं. हा खालचा ऑफिसर लेबर कोर्टमध्ये गेला आणि लेबर कोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की माझा परफॉर्मन्स अप्रायझल चांगलाच आहे, त्यामुळे हे टर्मिनेट नाही करू शकत. तर त्या अशा वेळेला देखील तुमचे परफॉर्मन्स अप्रायझलचे रिपोर्ट आहेत हे अत्यंत महत्वाचे बनतात. तर आपण हे दोन्ही विषय संपवले. माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. मला माहिती नाही मी पुढचा विषय घेऊ का नको, पण मी त्यातले मेन मेक तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. जे कॉन्ट्रॅक्च्युअल एंगेजमेंट्स असतात, त्या कॉन्ट्रॅक्च्युअल एंगेजमेंटच्या बाबतीत जो डिसिप्लिन मला कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये पण दिसत नाही. कोऑपरेटिव्ह बँका आहे मी मोठ्या समजतोय, जिल्हा सहकारी बँका, राज्य सहकारी बँका, या त्यातल्या त्यात मोठ्या युनिट आहेत. पण कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटमध्ये खास करून जे डेली वेज किंवा कॉन्ट्रॅक्टवर लोक कामं करतात, त्यांचं जे वेज रिलेटेड जे डिसिप्लिन आहे ते अपुरं आहे असं मला वाटतं. तर याच्यामध्ये प्रिन्सिपल असं आहे की जे वेज डिसाइडेड आहे, स्टेट गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलेले जे वेजेस आहेत मिनिमम, हे व्हायला पाहिजेत. दुसरं, त्या ऍक्ट अंतर्गत जो बोनस लागू होतो, ग्रॅज्युटी लागू होते, प्रॉव्हिडंट फंड लागू होतो, तो अप्रोप्रिएट व्हायला पाहिजे, हे गरजेचं आहे. हे आउटसोर्सला पण लागू होतं, लक्षात घ्या, तोच जर एम्प्लॉय असेल तर. एवढंच मला थोडंसं सांगायचंय तुम्हाला. याबरोबरच आजचा क्लास संपलेला आहे. उद्याच्या क्लासमध्ये आपण भेटूया. दिवेकर सरांचा क्लास चालू असताना बरंच अटेंटिव्ह होतात तुम्ही लोक. ते इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत म्हणून का? हेतू काय आहे?
तसं नाही काय सर. मी पेपर काढेन बरं का, आणि मग काढल्यानंतर आईचं दूध आटवेल. करायचंय ना एक्सपेरिमेंट? मी पेपर सेट. तुम्ही कामात आहात हे सगळं मला समजतं, पण अभ्यास करून या. अभ्यास नाही झाला इथं काय नाही झालं, शेवटी पेपर माझ्याकडे येणार आहेत. आम्हाला काही फरक पडत नाही पास झालं काय नापास झालं काय, हे थ्रेटनिंग समजा. कारण इथं काय माहिती का, आम्ही शिकवताना असं गृहीत धरतो की पुढच्या 10 वर्षानंतर जे तुमचं करिअर आहे आणि तिथं जे अडचणी येणार आहेत ते आज आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. समजून घ्या. मी जे बोलतो ते लक्षात येतं का? हो की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे सर. मग थोडस बरोबर आहे सर. कामामुळे जमलेलं नाही तर जे मी पीपीटी देतोय आणि ह्याचा जो ऑडिओ व्हिडिओ तुम्ही शेअर करता, व्हिडिओ जो शेअर केला चाललाय तो तरी निदान रात्री काढून बघा जरा, सगळे व्हिडिओज ते पहा. त्यामुळे तुमचं नॉलेज इनपुट वाढेल. आम्ही इथं कुठलाही विषय थेअरी म्हणून शिकवत नाही. प्रत्येक विषयाचं कामाच्या संदर्भात, ऑर्गनायझेशन संदर्भात काय रिलेशनशिप आहे त्या अँगलने शिकवतो. इव्हन शेवटचं देखील मी तुम्हाला सांगितलं, मिनिमम वेजेस ऍक्ट रिलेव्हन्स जो आहे तो तुम्हाला सांगितलं. ह्याचं पण पीपीटी मी तुम्हाला देतोय, तुम्ही वाचन करा. उद्याच्या क्लासमध्ये वेगळा टॉपिक असेल, त्या लिगल ऍस्पेक्ट जे आहेत एम्प्लॉई रिलेटेड, हे उद्याच्या क्लासमध्ये आपण प्रयत्न कव्हर करूया. मित्र हो, हे 5-6 सेशन जे मी घेतले किंवा इतर शिक्षकांनी जे शिकवलेत, याचा कृपया मोकळा वेळ असेल तेव्हा व्हिडिओ लिंक घेऊन निश्चित पहा हे काय शिकवलंय. कधी कधी काम सुरू असताना जमत नाही हे मी मान्य करतो, पण व्हिडिओ लिंक्स तुम्हाला दिले जातात. ते सगळं डेली करतो 2-3 दिवसात. ओके, तर आता तर परीक्षा आहे, लवकर करणार. ओके, तर युट्यूबवर, आयसीएमच्या युट्यूबवर पण व्हिडिओ अवेलेबल आहेत म्हणे, ते पहा. म्हणजे मग तुम्हाला थोडंसं समजेल की बाबा HDCM मध्ये काय असं आहे की जे भविष्याच्या दृष्टिकोनातून मला शिकणं गरजेचं आहे. याबरोबरच आजचा क्लास आपण इथं संपूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू तरी म्हणा. थँक्यू सर. काही खरं नाही, याचे व्हिडिओ बनवून